नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2. सगळ्यात पहिल्यांदा आपण या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की हे सगळे जे चॅप्टर्स आहेत पार्ट 2 मधले, यापैकी इम्पॉर्टंट चॅप्टर्स कोणते आहेत, कोणते चॅप्टर्स केल्यानंतर तुम्हाला अबो 35 मार्क्स आरामात मिळू शकतात. तुम्ही जे अवघड चॅप्टर्स आहेत किंवा जे थोडे लेंदी चॅप्टर्स आहेत ते स्किप करूनही आरामात 40 मार्क्सपर्यंत कसं पोहोचू शकता, कोणत्या चॅप्टर्सचे कोणत्या टॉपिक्स रिवाइज करायचे आहेत, हे सगळं आपण पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा तर कोणते चॅप्टर्स केले पाहिजेत. ॲज यू नो की तुमच्याकडे 10च्या 10 चॅप्टर्स आहेत. यामधले काही चॅप्टर्स EVSचे आहेत, काही चॅप्टर्स बायोचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. या ठिकाणी तुम्हाला काही मार्किंग्स पाहायला मिळतात. हे जे पर्पल कलरवाले मार्किंग्स आहेत हे ॲक्च्युअल पेपर्सचे आहेत. ॲज यू नो की तुम्हाला पेपर 40 मार्क्सचा येतो, पण त्याच्यामध्ये any1, any2, any5 असं लिहा वगैरे असतं. बट जर ते तुम्ही एनी काढून सगळे ॲक्च्युअल क्वेश्चन्स जर काउंट केले तर ते एकूण 60 मार्क्सचे असतात. सो हे जे मार्किंग आहे हे ॲक्च्युअल पेपरमध्ये जेवढेही काही क्वेश्चन्स येतात त्या सगळ्याचा मिळून आहे. मग आता आपण जे काही याच्यामधले इम्पॉर्टंट चॅप्टर्स सिलेक्ट करणार आहोत ते तुम्हाला या ठिकाणी येलो कलरनी हायलाईट केलेले पाहायला मिळतात. सो ते जे चॅप्टर्स आता आपण सिलेक्ट करणार आहोत त्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला पूर्ण करायचा आहे, कारण मी या ठिकाणी विथ ऑप्शन मार्क्स पकडून मग तुम्हाला 40 मार्क्स कसे अचीव्ह करायचे हे सांगणार आहे. सो तुम्ही जे चॅप्टर्स आता कन्फर्म करायचेच असे ठरवणार आहात ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यामधला कुठलाही प्रश्न सोडायचा नाहीये, कारण तुम्हाला ते जर तुम्ही व्यवस्थित केलं आणि तुम्ही जर सगळे प्रश्न सोडले तरच तुम्हाला 35 to 40 मार्क्स मिळू शकतात. सो लेट अस सी कोणते चॅप्टर्स आहेत. फर्स्ट आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. चॅप्टरला वेटेज कमी असलं तरी पण चॅप्टर इझी आहे, सो तुम्ही हा चॅप्टर नक्की करू शकता. याच्यामध्ये जास्त काही अवघड नाहीये. कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे आपण याच व्हिडिओमध्ये शेवटी हळूहळू पाहणार आहोत. नेक्स्ट आहे चॅप्टर 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1. सो बेसिकली हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये तुम्हाला सेल डिव्हिजन किंवा आपल्या बॉडीमधल्या ज्या बॉडीमधले जे बेसिक फंक्शन्स आहेत, एनर्जी कशी तयार होते वगैरे हे सगळं पाहायला मिळेल. सो तुम्हाला जर हा चॅप्टर येत असेल व्यवस्थित किंवा तुम्हाला याच्यामधली थिअरी वगैरे सगळं काही माहिती आहे, तुम्ही याला पण तुमच्या लिस्टमध्ये ॲड करू शकता. हे मी काही कॉमन चॅप्टर्स सांगणार आहे. याच्यामधले तुम्हाला जे येत असतील तुम्ही ते घ्यायचे आहेत, जे नसतील तुम्ही ते कट आउट करू शकता. बेसिकली मी या ठिकाणी सगळ्यांसाठी असं कॉमन सांगते. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण हेरिडिटी घेतलेला आहे 5 मार्क्सचा. नेक्स्ट आता आपण पाहूया थर्ड चॅप्टरमध्ये सगळं रिप्रोडक्शन सिस्टम्सवरती आधारित आहे. सो तो चॅप्टर बऱ्याच जणांना अवघड वाटतो. तुम्हाला येत असेल तुम्ही तो पण याच्यामध्ये कन्सिडर करू शकता. नेक्स्ट आता आपण जो करणारा चॅप्टर आहोत तर तो म्हणजे आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट खूप इझी आहे. EVSमध्ये येणारा हा चॅप्टर आहे. याच्यामध्ये काही पाठ वगैरे करायची गरज नाहीये. तर बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला सगळं मनाने पण लिहिता येईल. ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एन्व्हायरमेंट काय आहे, का कन्झर्व केलं पाहिजे, बायोडायव्हर्सिटी काय आहे, कोणते ऑर्गॅनिझम्स याच्यामध्ये येतात. त्यासोबतच काही स्पीशीज आहेत पर्टिक्युलरली जे की वल्नरेबल आहेत, तर ते फक्त तुम्हाला पाठ करावे लागतील. ते आपण त्या चॅप्टरच्या रिव्हिजनमध्ये पाहूया. सो हे झाले. याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 7 मार्क्स कोणाचे, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटचे. नेक्स्ट आहे पुढचा चॅप्टर जो की आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. अगेन हा पण EVS मधला खूप सोपा आणि खूप छान छोटासा चॅप्टर आहे. याच्यामधलं तुम्हाला जर पाहिलं तर सोलार सेल हा टॉपिक पूर्ण रिड्यूस केलेला आहे. याच्यामध्ये सगळे न्यूमॅरिकल्स पण रिड्यूस झालेत. सो या चॅप्टरमध्ये आता जास्त अवघड असं काहीच नाहीये. बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे या चॅप्टरमधलं की सोर्सेस काय आहेत, त्याच्यापासून कोणत्या प्रकारची एनर्जी तयार होते आणि ती कशी तयार होते याची प्रोसेस तर एक ठरलेली आहे. तीच सगळ्या ठिकाणी बेसिक प्रोसेस तीच फॉलो केली जाते. फक्त तुम्हाला सोर्स लक्षात ठेवायचा आहे आणि ती एन्व्हायरमेंटला पूरक एनर्जी आहे की एन्व्हायरमेंटला हार्मफुल आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती असलं पाहिजे. आणि त्याच्यावरती एनर्जी तयार करण्याचे किंवा एनर्जी सोर्सेसचे काही प्रकार पडतात ते आपण रिव्हिजनमध्ये पाहूया. सो याला पण आपण ॲड करणार आहोत, कारण हा पण खूप इझी चॅप्टर आहे. याच्यामधले प्रश्न पण इझी येतात. नेक्स्ट आहे ते म्हणजे ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये बऱ्याच जणांना फायलम्सची नावं किंवा त्यांचे कॅरेक्टर्स पाठ करायला अडचण होते. तर बेसिकली आपण असे काही फायलम्स पाहणार, म्हणजे असे काही कॅरेक्टर्स पाहणार आहोत की जे तुम्ही सेम टू सेम कॅरेक्टर्स बऱ्याच ठिकाणी वापरू शकता. सो तुम्हाला जर हा चॅप्टर पहिल्यापासून येत असेल वेल अँड गुड, आपण त्याच्यामध्ये थोडीशी रिव्हिजन करूया. जर तुम्हाला हा चॅप्टर अवघड वाटत असेल तर मात्र तुम्हाला हे जे उरलेले चॅप्टर्स आहेत म्हणजे लाईफ प्रोसेस पार्ट 1, पार्ट 2 किंवा मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी यामधला कुठला तरी एक चॅप्टर तुम्हाला कन्सिडर करावा लागेल. ओके, आता आपण 35 मार्क्सपर्यंत पाहतोय. पुढचं मी तुम्हाला सांगतेस. सो नेक्स्ट आहे सोशल हेल्थ. अगेन हा पण खूप सिम्पल, खूप छान क्यूट असं चॅप्टर आहे की याच्यामध्ये पण तुम्हाला काही पाठ वगैरे करायची गरज नाहीये. तुम्ही इझिली याची उत्तरे लिहू शकता, अगदी मनाने लिहू शकता. कारण तुम्हाला याच्यामध्ये डिझास्टर नाही, याच्यामध्ये तुम्हाला काय येऊ शकतं की एखादा मुलगा आहे जो की खूप जास्त मोबाईल बघत आहे जेवताना वगैरे, तर तुम्ही ते बरोबर आहे का तुमच्या मते ते लिहायचं आहे. त्याच्यावरती काय इफेक्ट्स होऊ शकतात ते लिहायचं आहे. त्याला ते अवॉइड करण्यासाठी, म्हणजे त्याला सपोज सांगायचं आहे की तू हे अवॉइड कर, तू हे असं करू नको, तर तुम्ही ते कसं सांगाल. किंवा एखादा
टीनेज ग्रुपमधला एखादा व्यक्ती आहे किंवा एखादा टीनेजर आहे, तर तुम्हाला त्याला सांगायचं आहे की एखादा तो कुठल्या तरी वाईट सवयीला लागला असेल तर तुम्ही त्याला त्याच्यामधून बाहेर कसं काढाल, त्याच्या फॅमिलीशी बोलाल, पेरेंट्ससोबत बोलाल, त्याला त्याचे दुष्परिणाम वगैरे सांगाल. सो हे बेसिकली तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे. ओके, ते पण आपण पाहूया. नेक्स्ट आहे ते म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. अगेन डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला काय काय येऊ शकतं, तर जे काही डिझास्टर्स आहेत त्या सगळ्या डिझास्टरवरती तुम्हाला थोडक्यात लिहिता आलं पाहिजे. म्हणजे बेसिकली तुम्हाला त्या डिझास्टरबद्दल सपोज आलं अर्थक्वेक, तर त्याचे प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स काय आहेत, प्रिकॉशन्स काय आहेत आणि त्याचे इफेक्ट्स काय आहेत. बस तुम्हाला डायजेस्टमध्ये एक चार्ट पाहायला मिळेल शेवटी. प्रत्येक डिझास्टरवरती मॅनमेड असो किंवा नॅचरल डिझास्टर असो, प्रत्येकावरती त्यांनी काहीतरी सांगितलेलं आहे. प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स कोणते आहेत, प्रिकॉशन्स कोणते आहेत, तर तुम्ही फक्त ते जरी लक्षात ठेवलं तरी पण पुरेसं आहे. त्यासोबतच तुम्हाला शेवटी काही सिम्बॉल्स पाहायला मिळतात या चॅप्टरच्या शेवटी. तर ते सिम्बॉल्स पण अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण ते डिफाईन वगैरे करा असं पण येऊ शकतं. ओके, सो बेसिकली जेव्हा तुम्ही हे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 चॅप्टर्स जेव्हा करणार आहात तेव्हा तुम्हाला या ठिकाणी आरामात 35 मार्क्स मिळू शकतात. मग आता उरलेले जे चॅप्टर्स आहेत त्यापैकी तुम्हाला फक्त 5 मार्क्स अचीव्ह करायचे आहेत. कारण लाईफ प्रोसेसेस पाहिलं पार्ट 1 किंवा पार्ट 2, तर याच्यामधून जास्तीत जास्त एखादी रिप्रोडक्शनची डायग्राम येईल, ड्रॉ करून दिली जाईल, किंवा मेन्स्ट्रुअल सायकलची डायग्राम ड्रॉ करून दिली जाईल आणि तुम्हाला फक्त त्याच्यावरती काही प्रश्न विचारले जातील, ते लिहायचे असतात. ते खूप इझी प्रश्न असतात. सो तुम्ही याच्यामधून आरामात 5 मार्क कुठूनही स्कोर करू शकता. कारण ऑब्व्हियसली अख्ख्या वर्षभरात तुम्ही या 4 चॅप्टर्सपैकी काहीतरी कुठला तरी चॅप्टर्स केला असेल किंवा त्याच्यामधला काहीतरी शिकला असालच. सो तुम्ही बेसिकली यामधले प्रश्न जे इझी असतात ते आरामात सॉल्व्ह करून 40 मार्क्स अचीव्ह करू शकता. ॲटलिस्ट 38 पर्यंत तरी जाऊ शकता. सो आता तुम्हाला हे ठरवायचं आहे की तुमचा कोणता चॅप्टर झालेला आहे, कोणता तुम्ही आज करणार आहात आणि तुम्हाला कोणत्या चॅप्टरची परफेक्ट रिव्हिजन करायची आहे. आता मी काही इम्पॉर्टंट टॉपिक्स सांगेन ज्याच्या आधारे तुम्ही रिव्हिजन करू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल आहे आपला हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. सो बेसिकली या चॅप्टरमध्ये काय करायचं आहे, पहिल्या पॅरेग्राफमध्ये असं जास्त इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. फक्त तुम्हाला ॲज अ हेरिडिटी म्हणजे काय या शब्दाचा अर्थ माहिती असला पाहिजे. जस्ट तुम्हाला मे बी MCQमध्ये वगैरे आलं तरी येऊ शकतं, एवढं काही रिक्वायर्ड नाही आहे, बट तरीही एकदा वाचून घ्या. नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी सायन्स ऑफ हेरिडिटी जे आहे याचं मे बी कधीतरी युजेस येऊ शकतात डायग्राममध्ये, बट ते पण इम्पॉर्टंट नाही एवढं. नेक्स्ट आहे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं करायचं आहे ते म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन या तिघांच्याही डेफिनेशन तुमचे पाठ असल्या पाहिजेत. कारण डेफिनेशन लिहिण्यासाठी येऊ शकतात किंवा तुम्हाला हे तिघांचा मिळून एक प्रश्न तयार करून पण येऊ शकतो 3 गुणांसाठी वगैरे, तर हे कसेही विचारले जाऊ शकतात. सो दॅट्स वाय तुम्हाला या तिघांचीही डेफिनेशन माहिती असली पाहिजे. त्यासोबतच तुम्हाला हे डायग्राम्स पण माहिती असले पाहिजेत. कारण बऱ्याचदा काय होतं, सांगते मी तुम्हाला काय होतं ते, 1 मिनिट. तर बऱ्याचदा काय होतं की या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने हा जो शब्द आहे हा असं तुम्हाला हाईड करून दिला जाईल आणि विचारलं जाईल की इथे काय आहे. सपोज केला नाव दिलं जाईल ABCD असं काहीतरी आणि सांगितलं जाईल की एचं नाव काय आहे ते सांगा आणि ही प्रोसेस एक्सप्लेन करा. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ही प्रोसेस कोणती आहे ती ओळखता आली पाहिजे, हे पण तुम्हाला हाईड करून दिलं जाईल. ही प्रोसेस कोणती आहे ती ओळखता आली पाहिजे. मग तुम्हाला एचं नाव कोणतं आहे हे लिहिता आलं पाहिजे. तर या चॅप्टरमध्ये जास्त काही नाही, 2-3च डायग्राम आहेत, तुम्हाला फक्त तेवढ्याच करायचे आहेत. सो तुम्ही आरामात एका दिवसात करू शकता. अगेन तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ही पण डायग्राम महत्त्वाची करायची आहे. नेक्स्ट आहे म्युटेशन म्हणजे काय आणि म्युटेशनमुळे कोणते डिसीजेस होतात. जास्त काय नाही आहे, फक्त या ठिकाणी सिकल सेल ॲनिमिया वगैरे. आणि म्युटेशन म्हणजे काय की सडनली जे न्यूक्लियोटाइडची पोझिशन आहे या ठिकाणी त्याच्यामध्ये सडनली असे काहीतरी बदल होतात त्याच्या पोझिशनमध्ये, त्याला आपण म्हणतो म्युटेशन. सिम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इव्हॉल्युशन म्हणजे काय, थोडक्यात लिहिता आलं पाहिजे. इव्हॉल्युशन एक काय आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये एक काहीतरी ग्रॅज्युअल चेंजेस होतात खूप कालावधीसाठी, त्याला आपण म्हणणार आहोत इव्हॉल्युशन. बेसिकली आधी आपले पूर्वज, खूप आधीचे पूर्वज आपण माकडांपासून इव्हॉल्व झाले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ॲक्च्युअली माकड नाही, बट आता घेऊया आपण. सो माकडांपासून इव्हॉल्व झाले, तर बेसिकली त्यांना शेपूट होती, त्यांना भरपूर केस होते अंगावरती वगैरे, ते खूप वेगळे होते आपल्यापेक्षा. त्यांचा पाठीचा कणा पण थोडासा असा कर्व वगैरे होता, बट आता आपण स्ट्रेट चालू शकतो. सो बेसिकली या ज्या काही गोष्टी आहेत, लगेच असं झालं का की काल माकड जन्माला आलं, असा माणूस झाला, उद्या आपण तयार झालो, असं काय का, तर नाही. ही खूप वर्षांपासून चालत आलेली प्रोसेस आहे. सो दॅट्स वाय इव्हॉल्युशन काय आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जे बदल होतात ते कसे आहेत, ग्रॅज्युअली आहेत. असं नाही की काल असं झालं आणि उद्या असं झालं, असं काही नाही होत. सो ते खूप वर्षांपासून चालत येतं आणि त्याला आपण म्हणतो इव्हॉल्युशन. सो बेसिकली तुम्हाला हे एका वाक्यात एक्सप्लेन करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही इव्हॉल्युशनचे एखादं एक्झाम्पल देऊ शकता किंवा तुम्ही हे पण ॲज अ डेफिनेशन अजून एक म्हणून लिहू शकता. बाकी सगळं तर रिड्यूस आहे, सो तुम्हाला याच्यामधलं काही करायची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला एव्हिडन्सेसची नावं माहिती असली पाहिजेत. अगदी ते पूर्ण पाठ नसलं तरीही तुम्हाला फक्त नावं माहिती असली पाहिजेत आणि डायग्रामच्या आधारे ओळखता आलं पाहिजे की हा एव्हिडन्स कोणता आहे. सो बेसिकली तुम्हाला असं येऊ शकतं की एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन ह्याला असं छान चौकट केलेली आहे आणि इथे तुम्हाला 4 किंवा 5 बॉक्सेस, मोस्टली 4च येतात, 4 बॉक्सेस तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला इथे एव्हिडन्सेस लिहायचे आहेत. मग एक मॉर्फोलॉजिकल असेल, एक ॲनाटॉमिकल असेल, एक एम्ब्रिओलॉजिकल वगैरे असेल, तर असं तुम्हाला या ठिकाणी 4 बॉक्सेसमध्ये लिहायचे आहेत इव्हॉल्युशन. बेसिकली 6 इव्हॉल्युशन आहेत, तर त्यापैकी तुम्ही कोणतेही 4 इथे लिहू शकता.
सो मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर सगळे ॲनिमल्स मोस्टली मॉर्फोलॉजिकली सेम दिसतात. जे सेम दिसतात त्यांच्या आधारे त्यांचं वर्गीकरण केलं, जे डिफरंट दिसतात त्यांच्या आधारे त्यांचं वर्गीकरण केलं. सो बेसिकली याच्यामध्ये काय केलं होतं, जे एक्सटर्नल कॅरेक्टर्स आहेत, मॉर्फोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टर्स जे आपण इझिली पाहू शकतो. आपल्याला कान, नाक, हात, पाय, डोळे आहेत, आपण इझिली पाहू शकतो. सो याला आपण म्हणतो एक्सटर्नल कॅरेक्टर्स. सो एक्सटर्नल कॅरेक्टर्सच्या आधारे जे क्लासिफिकेशन केलं जाणार आहे ऑर्गॅनिझम्सचं त्याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजी, आणि त्याचे एव्हिडन्सेस याला आपण म्हणणार आहोत मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. सो तुम्हाला मे बी असं येऊ शकतं की एव्हिडन्सेस एक्सप्लेन करा, कोणतेही 2 किंवा कोणतेही 3, डिपेंड्स अपॉन की मार्किंग त्या क्वेश्चनची किती आहे. तर तुम्ही हा एक एव्हिडन्स घेऊ शकता, कारण हा खूप इझी आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे की याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक्सटर्नल कॅरेक्टर्स जे आहेत त्याच्यामध्ये सिमिलरिटीज दाखवायचे आहेत आणि हे प्रूव्ह करायचं आहे की त्यांचं ओरिजिन काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. सिम्पल. हे प्लांट्ससाठी पण युजफुल आहे आणि ॲनिमल्ससाठी पण. नेक्स्ट आहे ॲनाटॉमिकल. ॲनाटॉमिकलमध्ये बेसिकली तुम्हाला हा डायग्राम दिला जातो एक्सप्लेन करण्यासाठी, आणि याच्या आधारे तुम्हाला हे ओळखण्यासाठी येऊ शकतं की हे काय काय आहे, कुणाचा हात, कुणाचा पाय, जे पण असेल ते. सो बेसिकली याच्यामध्ये काय सांगितलं जातं की हे जे बोन्सचे जॉईंट्स आहेत आणि स्ट्रक्चर जे आहेत तर ते बेसिकली सगळ्यांचे ऑलमोस्ट सेम आहेत असं त्यांना याच्यामधून सांगायचे, आणि याच्यावरून ते असे डिफाईन करतात की याच्यावरून या सगळ्यांचे ॲन्सेस्टर्स काय असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. ॲन्सेस्टर म्हणजे काय, पूर्वज. ओके. सो बेसिकली सगळे एव्हिडन्सेस हेच सांगतात की पूर्वज सेम असले पाहिजेत. ओके. सो याच्यामध्ये जास्त वेगळं काही नाहीये, फक्त प्रत्येक एव्हिडन्सचा कॅरेक्टरिस्टिक वेगळा आहे असं आपण म्हणू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वेस्टिजियल ऑर्गन्समध्ये तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते. सगळ्यात पहिल्यांदा वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय, असे ऑर्गन्स जे आपल्या काहीच कामाचे नाही आहेत, आपल्या कामाचे नाही आहेत, पण सेम ऑर्गन जर इतर कुठल्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये असेल तर मे बी तो त्याच्यासाठी युजफुल असू शकतो. अशा ऑर्गन्सला आपण म्हणतो वेस्टिजियल ऑर्गन्स. म्हणजेच काय, डिजनरेटेड म्हणजे एकतर ते आपल्या कामाचे नव्हते म्हणून ते डिजनरेट झाले, किंवा अंडर डेव्हलप्ड किंवा युजलेस असे जे ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमधले त्याला आपण म्हणतो वेस्टिजियल ऑर्गन्स. हे काही कालावधीनंतर, काही नाही म्हणता येणार, खूप कालावधीनंतर हे डिस्ट्रॉयही होतात, आपल्या बॉडीमधून निघूनही जातात, बट त्याला खूप कालावधी लोटावा लागतो. फॉर एक्झाम्पल जर आपल्या बॉडीमध्ये काही असेल वेस्टिजियल तर ते आहे ते म्हणजे अपेंडिक्स, जे की आपल्या बॉडीमध्ये इथे लार्ज इंटेस्टाईनमध्ये सिकम नावाचा एक पार्ट असतो. सो त्या पार्टमधून इथून अपेंडिक्स अशा पद्धतीने बाहेर आलेला असतो. सो हा जो अपेंडिक्स आहे हा खूप छोटासा असतो, बट तो आपल्या काहीच कामाचा नाही. तो कोणासाठी युजफुल आहे, त्याचे रुमिनंट ॲनिमल्स आहेत त्यांच्यासाठी हे अपेंडिक्स कामाचं आहे, बट आपल्यासाठी काहीच युजफुल नाही आहे. नेक्स्ट आहे कॉकिक्स. तर कॉकिक्स पण टेलबोन आपल्याकडे माकडांपासून आलेला आहे, आपल्याला याचा काहीच उपयोग नाहीये. विजडम टीथचा पण काही उपयोग नाहीये. इयर मसल्सचा पण आपल्याला नाही, बट मंकीसला वगैरे इयरची मुवमेंट करण्यासाठी युजफुल आहे. सो बेसिकली हे सगळे वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत. तुम्हाला डेफिनेशन येऊ शकते, आणि वेस्टिजियल ऑर्गन्स एक्सप्लेन करताना तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल्स पण लिहावे लागतील. खूप इझी आहेत, कोणतेही 2 ते 3 लिहा. अपेंडिक्स लिहा, टेलबोन लिहा, विजडम टीथ लिहा, इयर पिना सगळे तुमच्या बॉडीमध्ये आहेत, तुम्ही ते कोणतेही लिहू शकता. फक्त तुम्हाला अजून हे मेन्शन करायचं आहे की हे तुम्हाला युजफुल नाही आहेत तर मग कोणाला युजफुल आहेत, तर अपेंडिक्स रुमिनंट्समध्ये आहे, इयर पिनाचं मसल मंकीजमध्ये युजफुल आहे, तर ते तुम्हाला फक्त मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. याच्यामध्ये जे फॉसल फ्युल्स आहेत त्याच्यावरती अभ्यास केला जातो, आणि त्याच्या आधारे इथे तुम्हाला इव्हॉल्युशनबद्दल स्टडी करायला मिळणार आहे. सो बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर C14 आणि C12 यांच्यावरती आधारित जी कार्बन डेटिंग मेथड आहे याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. बाकी हे मोस्टली नाही आहेत, बट कार्बन डेटिंग मेथडवरती प्रश्न येऊ शकतात. अगेन तुम्हाला ट्रू ऑर फॉल्समध्ये C14 रेडिओ ॲक्टिव्ह आहे की C12 रेडिओ ॲक्टिव्ह आहे असं विचारलं जाऊ शकतं. तर बेसिकली C14 रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि C12 रेडिओ ॲक्टिव्ह नाही आहे. तर या प्रोसेसमध्ये किंवा कार्बन डेटिंगमध्ये काय केलं जातं, तर कुठलाही ॲनिमल जेव्हा त्याची डेथ होते किंवा जेव्हा प्लांटची ॲनिमलची कोणाचीही डेथ होणार आहे तर तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये कार्बन ऑब्व्हियसली प्रेझेंट असतं. सो कार्बनमध्ये C14 असतात, C12 असे काही आयसोटोप्स असतात. सो बेसिकली जो C14 आहे तो खूप रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि C12 रेडिओ ॲक्टिव्ह नाही आहे. सो C14 आणि C12 यांचा बॉडीमधला जो रेशो आहे त्या पर्टिक्युलर ॲनिमल किंवा प्लांटच्या, तर त्या रेशोच्या आधारे तो प्लांट किती वर्षांपूर्वी असेल किंवा त्याचं एज काय असेल हे डिफाईन केलं जाऊ शकतं विथ दी हेल्प ऑफ कार्बन डेटिंग मेथड. यालाच आपण म्हणतो कार्बन डेटिंग मेथड. ओके. सो बेसिकली हे तुम्हाला मेथड विचारली जाऊ शकते, बाकी याच्यामध्ये हे असं एवढं मोठं काही विचारलं जात नाही. नेक्स्ट आहे कनेक्टिंग लिंकमध्ये सगळ्यात महत्त्वाचे एक्झाम्पल्स असे आहेत की तुम्हाला पेरिपॅटस कोणामधलं कनेक्टिंग लिंक आहे, तर ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा यांच्यामधला आहे. आणि पेरिपॅटसला आपण कनेक्टिंग लिंक का म्हणतो, कारण पेरिपॅटसमध्ये असे काही कॅरेक्टर्स आहेत की जे अर्धे ॲनेलिडासोबत रिसेंबल करतात आणि अर्धे आर्थ्रोपोडासोबत रिसेंबल करतात. मग ते कोणते कॅरेक्टर्स आहेत ते तुम्हाला खाली मेन्शन करायचं आहे आणि संपलं, उत्तर एवढंच लिहायचं आहे. एक तर सगळ्यात पहिल्यांदा हे सांगायचं की पेरिपॅटसमधले कॅरेक्टर्स ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडसोबत रिसेंबल करतात. मग ॲनेलिडासोबत रिसेंबल करणारे कॅरेक्टर्स कोणते आहेत आणि आर्थ्रोपोडसोबत कोणते आहेत हे तुम्हाला लिहायचे आणि आरामात 3 ते 4 पॉईंट्स तयार होतात आणि या ठिकाणी तुमचं गिव्ह संपतं. ओके. बेसिकली हे गिव्ह खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला बऱ्याचशा प्रॅक्टिस पेपर्समध्ये पण पाहायला मिळेल आणि हे खरंच इम्पॉर्टंट पण आहे.
नेक्स्ट आहे तुम्हाला शक्यतो जर तुम्हाला वेळ असेल किंवा जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही हे उत्तर लिहिण्याआधी कनेक्टिंग लिंक म्हणजे काय आहे हे पण एक्सप्लेन करू शकता. ते जसं जरुरी नाही आहे, पण तुमचा एक पॉईंट वाढेल आणि तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा माहिती आहे हे पण परीक्षकांना कळेल. ओके, सो बेसिकली तुम्हाला जर कनेक्टिंग लिंक म्हणजे काय हेच माहिती नसेल तर तुम्ही उत्तर कसं लिहिणार. सो तुम्ही उत्तर लिहून हे सांगताय की हां मला माहिती आहे कनेक्टिंग लिंक म्हणजे काय आणि मग खाली उत्तर लिहू शकता. ओके, नेक्स्ट आहे ते म्हणजे अगेन तुम्हाला हे पण विचारलं जाऊ शकतं की डकबिल प्लॅटीप्लस कोणामधलं कनेक्टिंग लिंक आहे, रेप्टाइल्स मधलं आहे, कोणामधलं आहे, कसं आहे, ते सगळं विचारलं जाऊ शकतं. सो तुम्हाला फक्त हे 2 एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत. एम्ब्रियोलॉजिकलमध्ये जास्त काही नाही विचारलं जात, फक्त एवढंच लक्षात ठेवा की एम्ब्रियोलॉजिकलमध्ये सगळे जे वर्टिब्रेट्स आहेत त्या सगळ्यांचा एम्ब्रियो सिमिलर दिसतो. सो याच्या आधारे असं आपण सपोज करतो की सगळे जे वर्टिब्रेट्स आहेत ते त्यांचं एन्सेस्टर कॉमन आहे. ओके, बाकी जास्त याच्यामध्ये काही नाही आहेत. नेक्स्ट आहे डार्विन्स थिअरी. तुम्हाला जो क्वेश्चन नंबर 2 आहे त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतं. तर बेसिकली डार्विन्स थिअरीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की डार्विन यांनी एक बुक लिहिलं होतं ज्याचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पीशीज. त्यांचं एक छोटीशी थिअरी होती. त्याचा अर्थ आहे की जे लोक स्वतः काय म्हणतो आपण त्याला कष्ट करणार जगण्यासाठी तेच फक्त जगू शकतात. सो बेसिकली सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ही त्यांची एक थिअरी होती. सो त्याच्या आधारित त्याच्यावरती त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या थिअरीमधले काही मेन ऑब्जेक्शन्स होते. एक तर त्यांनी कोणते म्हणजे नॅचरल सिलेक्शन हाच फक्त एक फॅक्टर आहे इव्हॉल्युशनसाठी वगैरे असं पण पूर्णतः त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं, बट ते पूर्ण व्यवस्थित डिफाईन नव्हतं केलं. नेक्स्ट आहे की डार्विन त्यांनी सांगितलं होतं की कॅरेक्टर स्वतःला या पृथ्वी तलावरती सर्व्हाइव्ह करण्यासाठी वगैरे स्वतःमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन्स करतात, पण त्याच्यामध्ये असं पण होऊ शकतं की कधी कधी ते मॉडिफिकेशन्स युजफुल असतात, कधी युजलेस असतात. सो त्यांनी या मॉडिफिकेशन्सबद्दल काहीच नाही सांगितलं. नेक्स्ट आहे की त्यांनी काही ठिकाणी इव्हॉल्युशनमध्ये स्लो चेंजेस होतात, काही ठिकाणी खूप फास्ट चेंजेस होतात. तर बेसिकली या चेंजेस स्लो फास्ट या चेंजेसबद्दल पण त्यांनी नव्हतं सांगितलं. सो हे 3च फक्त ड्रॉबॅक्स होते. नेक्स्ट आहे लेमार्किझम. लेमार्किझममध्ये बेसिकली हे सांगितलं होतं की ॲनिमल्स जे कॅरेक्टर एक्वायर करणार आहेत ते कॅरेक्टर्स पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट केले जातात. फॉर एक्झाम्पल की जिराफची त्यांच्या मते लॅमार्कच्या मते की पूर्वी जिराफची मान एवढी मोठी म्हणजे एवढी लांब सडक अशी नव्हती, पण त्यांना खूप उंचावरच्या प्लांट्सची पानं खायची सवय होती. दॅट्स वाय त्यांची मान हळूहळू अशी एक्सटेंड होत होत लांब झाली. बट त्यांची थिअरी परत ही जी थिअरी होती तिला डिसअप्रूव्ह केलं गेलं, कारण हे जे कॅरेक्टर्स आहेत प्रत्येक वेळी पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट होतीलच असे नाही, कारण हे ट्रान्समिट होणारे कॅरेक्टर्स नाही, जेनेटिक कॅरेक्टर्स नाही आहेत, हे एक्वायर केलेले कॅरेक्टर्स आहेत. सो त्याच्यामुळे त्यांनी जी थिअरी मांडली होती ती काय केली गेली, डिसअप्रूव्ह केली गेली. अगेन तुम्ही यासाठी एक्झाम्पल घेऊ शकता की एखादा व्यक्ती आहे तो त्याची खूप प्रचंड भली मोठी अशी बॉडी आहे, त्या खूप चांगला बॉडी बिल्डर आहे आणि त्याचे जे काही बाळ असेल तर ते पण बॉडी बिल्डरच जन्माला येईल किंवा मोठं झाल्यानंतर त्याला पण सेम बॉडी मिळेल असं काही नाहीये. हां, त्याने स्वतः जिमला जाऊन तयार केली तर ती गोष्ट वेगळी आहे, बट त्याला जेनेटिक्समधून ती बॉडी मिळेल असं काही नाहीये. दुसरा एखादा व्यक्ती आहे ज्याची हाईट 6 फूट आहे, तर मे बी असं होऊ शकते की त्याच्या बाळाची हाईट पण 6 फूट किंवा 5.9 फूटपर्यंत जाऊ शकते, कारण हाईट कसं आहे जेनेटिक कॅरेक्टर आहे. बट ते जे बॉडी बिल्डिंगवाला आहे ते त्या माणसानं स्वतः एक्वायर केलंय. सो ते कॅरेक्टर त्या पुढे त्याच्या पिढीला जाईलच असं काही नाहीये. सो बेसिकली तीच थिअरी इथे पण लागू होते आणि त्याच्यामुळे ती डिसअप्रूव्ह केली गेली आणि याला आपण म्हणणार आहोत थिअरी ऑफ इनहेरिटन्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्पेसिएशन. स्पेसिएशनमध्ये काय होतं, तर बेसिकली नवीन ऑर्गॅनिझम्स तयार होणं, नवीन प्लांट्स तयार होणं, नवीन स्पीशीज तयार होणं, या सगळ्याचा इफेक्ट कुठे ना कुठेतरी इव्हॉल्युशनवरती होतच असतो. मग स्पीशीज म्हणजे काय, तर स्पीशीज म्हणजे काय, असे ऑर्गॅनिझम्स की जे रिप्रोडक्शन करून फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स तयार करू शकतात. कारण फक्त स्पीशीजमध्येच रिप्रोडक्शन होतं, बाकी कोणामध्ये रिप्रोडक्शन होत नाही. 2 सिमिलर स्पीशीजच रिप्रोड्यूस करू शकतात. तर बेसिकली हे रिप्रोडक्शन जे आहे तर ते काही कालावधीसाठी किंवा जिओग्राफिकल कंडिशन्स असतील किंवा नॅचरल कंडिशन असतील यानुसार याच्यामध्ये काहीतरी आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतं. सो दॅट्स वाय त्या व्हेरिएशनमुळे नवीनच कुठले तरी स्पीशीज जन्माला येतात आणि याला आपण म्हणणार आहोत स्पेशिएशन. नेक्स्ट आहे ह्युमन इव्हॉल्युशनमध्ये मोस्टली काही प्रश्न येत नाही. आले तर तुम्हाला रामापिथिकस हा सगळ्यात पहिला असा ह्युमन लाईक एप होता असं विचारलं जाऊ शकतं. बस हा एक इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता कारण एकच नाव आहे याच्यामध्ये. अजून एक आहे निअँडरथल. कुठे गेला हा निअँडरथल. तुम्हाला जर वाईज मॅन विचारलं म्हणजे हुशार किंवा बुद्धीचा वापर करणारा वगैरे तर तो आहे निअँडरथल, आणि माणसासारखा दिसणारा विचारला तर तो आहे रामापिथिकस. ओके, सो 2 नावं लक्षात ठेवायची आहेत. बाकी असा डायग्राम विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट याच्यामधले एवढे मोठे प्रश्न येत नाहीत, बट याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पेरिपॅटस कनेक्टिंग क्लिक का आहे वगैरे ते गिव्ह येऊ शकतात. नेक्स्ट आहे MCQजमध्ये पण तुम्हाला ऑप्शन्स दिले जातील, सो तुम्ही इझिली त्याच्यामधून आन्सर्स निवडू शकता. नेक्स्ट जर आलंच तर तुम्हाला डार्विन्स थिअरीचे ड्रॉबॅक्स येऊ शकतात किंवा डार्विन्स थिअरी एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकते. आणि वेस्टेजल ऑर्गन्सवरती मात्र एखादा प्रश्न नक्की येऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये 3 प्रश्न तयार होतात. एकतर वेस्टेजल ऑर्गन्स डिफाईन करा, दुसऱ्या वेस्टेजल ऑर्गन्सची नावं लिहा, तिसरं ते ऑर्गन्स कोणत्या इतर ऑर्गॅनिझम्सला युजफुल आहेत ते लिहा. असे 3 प्रश्न याच्यामध्ये तयार होऊ शकतात.
बाकी एवढे मोठे मोठे प्रश्न तुम्ही लास्ट मोमेंटला नाही केले तरी पण चालतील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1. जे लोक हा चॅप्टर स्किप करणार आहेत ते व्हिडिओ पण स्किप करू शकतात. ज्यांना हा चॅप्टर करायचा आहे तेच पाहू शकतात. सगळ्यात पहिल्यांदा तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला एक MCQ लक्षात ठेवायचा आहे की कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला 4 किलो कॅलोरी एनर्जी पर ग्राम मिळते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रेस्पिरेशन. 2 प्रकारे होतं, सेल्युलर रेस्पिरेशन आणि म्हणजे सेलच्या आतमध्ये होणारं रेस्पिरेशन आणि बॉडी लेवलचं रेस्पिरेशन. सो बेसिकली आता आपण सेल्युलर रेस्पिरेशन पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर कार्बोहायड्रेट्स जे आपण खाणार आहोत त्याचा वापर एनर्जीसाठी केला जातो. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या बॉडीमध्ये एनर्जी कुठून येते, कार्बोहायड्रेट्समधून, कार्ब्समधून. ओके, सो ही एनर्जी ATPच्या फॉर्ममध्ये आपली बॉडी तयार करत असते. ATP कसे तयार होतात हेच आता आपल्याला ग्लायकोलायसिस, TCA आणि ETCR मधून पाहायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर सेल्युलर रेस्पिरेशनसाठी जेव्हा आपण कार्बोहायड्रेट्स खाणार आहोत त्यांची सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे ऑक्सिडायझेशन होतं. ऑक्सिडायझेशन कुठे होणार आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तर ते होतं सायटोप्लाझममध्ये. सो ऑक्सिडायझेशन होणं, ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन होणं यालाच आपण म्हणतो ग्लायकोलायसिस. आणि ग्लायकोलायसिस कुठे होते, सायटोप्लाझममध्ये होते. हे पण तुम्हाला MCQमध्ये किंवा उत्तर लेखनामध्ये पण ग्लायकोलायसिस डिफाईन करा वगैरे आलं तर येऊ शकतं, कारण हे खूप छोटंसं आहे. ओके, सो सायटोप्लाझममध्ये सगळ्यात पहिल्यांदा ग्लायकोलायसिस होतं. याच्यामध्ये काय केलं जातं तर एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल ऑक्सिडाइज केला जातो. कसा, स्टेप बाय स्टेपमध्ये, लगेच ऑक्सिडाइज होत नाही, स्टेप बाय स्टेपमध्ये ऑक्सिडाइज होतो. आणि त्यापासून आपल्याला काय काय मिळतं, 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड मिळतं, 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP मिळतं, 2 मॉलिक्युल्स ऑफ NaDH2 मिळतं आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर मिळतं. अगेन याच्यामध्ये काहीच अवघड नाही, खूप इझी आहे. 2 मॉलिक्युल्स मिळतात पायरुविक ॲसिडचे, 2 मॉलिक्युल्स मिळतात ATPचे, 2 मॉलिक्युल्स मिळतात NaDH2चे आणि 2 मॉलिक्युल्स मिळतात वॉटरचे. ओके, याला आपण काय म्हणतो, ग्लायकोलायसिस. आता हे जे 2 मॉलिक्युल्स मिळालेले आहेत कोणाचे, पायरुविक ॲसिडचे, हे 2 मॉलिक्युल्स कन्वर्ट होतात कशामध्ये, ॲसिटाइल कोएन्झाइम A. याला आपण लिंक रिॲक्शन असं म्हणतो, ते तुम्हाला नाही दिले असं सोडून द्या. बट ॲसिटाइल कोएन्झाइम A मध्ये या 2 पायरुविक ॲसिडच्या मॉलिक्युल्सचं कन्व्हर्जन होतं. ॲसिटाइल कोएन्झाइम A तयार झाल्यानंतर याच्यामधून आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ NaDH2 मिळतात, 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड मिळतात. बस एवढे या ठिकाणी रिलीज होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता हे जे ॲसिटाइल कोएन्झाइम A आहे हे कुठे होतं, कुठे तयार झालं, हे येस सायटोप्लाझममध्ये. आता ते सायटोप्लाझममधून कुठे येतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये. ये शिफ्टिंग, नवीन जागा आहे मायटोकॉन्ड्रिया. आता हे आलं मायटोकॉन्ड्रियामध्ये. आता इथून पुढे सगळं काही मायटोकॉन्ड्रियामध्येच होणार आहे. सो तुम्हाला 2च फक्त लक्षात ठेवायचे, एक तर पहिलं आहे ते म्हणजे सायटोप्लाझम आणि दुसरं आहे ते म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. ओके, सिम्पल. सो सगळ्यात पहिल्यांदा मायटोकॉन्ड्रियामध्ये आल्यानंतर इथे एक चेन रिॲक्शन असते, सायकलिक चेन रिॲक्शन असते. सगळ्यात पहिला प्रोडक्ट या ठिकाणी सिट्रिक ॲसिड तयार होतो. दॅट्स वाय याला आपण TCA सायकल असं म्हणतो. तुम्हाला असं पण विचारलं जातं की याला सिट्रिक ॲसिड सायकल का म्हणतात, किंवा याला ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल का म्हणतात, किंवा याला क्रेब्स सायकल का म्हणतात. क्रेब्स सायकल यासाठी म्हणतात कारण हन्स क्रेब नावाच्या सायंटिस्टने शोध लावला होता. सिट्रिक ॲसिड सायकल यासाठी म्हणतात कारण याच्यामधून जो पहिला प्रोडक्ट तयार होतो तो असतो सिट्रिक ॲसिड. आणि ही जी सायकलिक प्रोसेस आहे दॅट्स वाय याला आपण ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल असं म्हणतो. या ठिकाणी 3 कार्बोक्सिल ॲसिड तयार होतात. सो याच्यामध्ये काय काय होतं, ॲसिटाइल कोएन्झाइम A जो एंटर झालेला आहे आतमध्ये, तर याच्यामधला जो ॲसिटाइल पार्ट आहे तो काय होतो, कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. ओके, सो ॲसिटाइल पार्ट काय होतं, कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. आणि त्याच्यामुळे इथून आपल्याला काही प्रोडक्ट्स मिळतात. दॅट इज कार्बन डायऑक्साईड, वॉटर तर येणारच आहे खाली, NaOH2 पण येणार आहे आणि अजून एक नवीन मॉलिक्यूल म्हणजे FADH2 पण इथून तयार होतो. आता हे जे सगळे NaDH2 आणि FADH2 आहेत ते कुठे आहेत, मायटोकॉन्ड्रियामध्येच आहेत. बट आता इथून दुसरी प्रोसेस सुरू होते ती म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. सो बेसिकली तुम्हाला याच्यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, या रिॲक्शनमध्ये म्हणजे ETCR मध्ये 3 मॉलिक्युल्स तयार होतात NaDH2 पासून आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP तयार होणार आहे FADH2 पासून. बाकी सगळं विसरा, पण हे मात्र लक्षात ठेवा की NaDH2 पासून 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP तयार होते, म्हणजे 3 मॉलिक्युल्स एनर्जी तयार होते. आणि FADH2 मध्ये 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP तयार होणार आहे. आणि बाकी मग ॲट दी एंड तुम्हाला कार्बन डायऑक्साईड, वॉटर, एनर्जी मिळणारच आहे. सो बेसिकली हे 2 खूप महत्त्वाचं आहे. अगेन तुम्हाला नेम द फॉलोविंगमध्ये नेम एनी 2 कोएन्झाइम्स येऊ शकतं, तर हे 2 आहेत आपले कोएन्झाइम्स, यांची नावं लक्षात ठेवायची आहेत. आफ्टर दॅट ATPचा फुल फॉर्म वगैरे विचारला जाऊ शकला असता, बट ते रिड्यूस झालेला आहे त्याच्यामुळे नाही विचारणार. आता कधी कधी असं होतं की आपण फास्टिंगवरती वगैरे असतो, सो आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स जात नाहीत. मग तेव्हा काय होतं की आपली बॉडी जे पण बॉडीमध्ये फॅटी ॲसिड्स किंवा आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन्स वगैरे आहेत त्याचा वापर करून एनर्जी तयार करते. सो फॅटी ॲसिड्स म्हणजेच काय, फॅटी ॲसिड्स प्लस अल्कोहोल आपल्या बॉडीमधलं जर ॲड झालं तर त्याच्यापासून लिपिड्स तयार होतं. सो बेसिकली आपली बॉडी लिपिड्स आणि प्रोटीन्स यांचा वापर करून मग अशा कालावधीमध्ये एनर्जी तयार करते. सो तुम्हाला याच्यावरती पण जस्ट ऐकून घ्या, पाठ वगैरे करायची गरज नाही आहे, कारण तुम्ही हे आरामात मनाने लिहू शकता. सो बेसिकली जेव्हा फास्टिंग किंवा तुम्ही खूप हंग्री असाल, खूप दिवस झालं काही खाल्लं नाही आहे, 2-3 दिवस झालं, तर त्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी किंवा तुम्हाला एनर्जी देण्यासाठी तुमच्या प्रत्येक ऑर्गनला, तर त्यासाठी लिपिड्स आणि प्रोटीन्सचा उपयोग तुमची बॉडी करत असते.
सो बेसिकली लिपिड्स जे आहेत तर ते जेव्हा या प्रोसेसमधून जाणार आहेत एनर्जीवाल्या, तर लिपिड्सचं कन्व्हर्जन फॅटी ॲसिड्समध्ये आणि अल्कोहोल्समध्ये होतं आणि प्रोटीनचं कन्व्हर्जन अमायनो ॲसिड्समध्ये होतं. अगेन हे फॅटी ॲसिड्स आणि अमायनो ॲसिड्स ॲसेटाइल कोएमध्ये कन्वर्ट होणार आहेत आणि मग हे जे ॲसेटाइल कोए आहे हे पुन्हा क्रेब्स सायकलमध्ये जाणार आहे. क्रेब्स सायकलमधून ETCR मध्ये जाणार आहे आणि ॲट दी एंड तुम्हाला ATP पाहायला मिळतील. ओके, सो हीच प्रोसेस आहे, फक्त पुढे पुढे कंटिन्यू होत असते. नेक्स्ट तुम्हाला कधीतरी येऊ शकतं की EMP पाथवे आणि ग्लायकोलायसिस सेम वगैरे आहे का? ट्रू ऑर फॉल्स मध्ये ते दोघं सेम आहेत. EMP यासाठी नाव दिलं कारण ग्लायकोलायसिस, एम्बेडेन, मेयरहॉफ आणि पार्नास या तिघांनी शोध लावला होता याचा. नेक्स्ट आहे ही आहे आपली एक छोटीशी सायकल. हे तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये चुकीचं करून दिलं जाईल, बरोबर लिहा किंवा ब्लँक्स दिले जातील मध्ये ते फिल करा वगैरे असे प्रश्न येऊ शकतात. सो जस्ट मगाशी एक्सप्लेन केलं तेच या ठिकाणी आहे, जास्त काय नाहीये. कार्बोहायड्रेट्स पासून ग्लायकोलायसिस होऊन त्याच्यामध्ये ग्लुकोज ऑक्सिडायझेशन होतं, त्याच्यापासून पायरुविक ॲसिडचे 2 मॉलिक्युल्स तयार होतात. हे पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन ॲसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये होतं. ॲसिटाइल कोएन्झाइम ए जे की सायटोप्लाझममध्ये तयार झालं होतं ते मायटोकॉन्ड्रियामध्ये जातं, तिथे क्रेब्स सायकल होते. क्रेब्स सायकलमध्ये ॲसिटाइल कोएन्झाइमचा ॲसिटाइल पार्ट ऑक्सिडाइज होतो. त्याच्यानंतर ही सायकल कुठे जाणार आहे? ETCR मध्ये. ETCR मध्ये NADH2 पासून 3 ATP मिळणार आहेत, FADH2 पासून 2 ATP मॉलिक्युल्स मिळणार आहेत आणि मग ॲट दी एंड आपल्याला याच्यापासून कार्बन डायऑक्साईड, कायचं नाव, वॉटर आणि एनर्जी मिळणार आहे. सिंपल झालं. हेच जर आपल्या बॉडीमध्ये कार्ब्स नसतील तर लिपिड्सचं कन्व्हर्जन फॅटी ॲसिड्समध्ये म्हणजे ऑक्सिडायझेशन फॅटी ॲसिड्समध्ये होतं. फॅटी ॲसिड्स कन्वर्ट होतात ॲसिटाइल कोएमध्ये. प्रोटीन्स असेल तर अमायनो ॲसिड्स कन्वर्ट होतात ॲसिटाइल कोएमध्ये. सिंपल, याच्यामध्ये काही अवघड नाही आहे, एकदम इझी आहे, फिट अँड फाईन. नेक्स्ट आहे एनारोबिक. ही होती एरोबिक रेस्पिरेशन. नेक्स्ट आहे एनारोबिक म्हणजे काय? ज्या ठिकाणी ऑक्सिजन खूप कमी प्रमाणामध्ये असतो किंवा काही ठिकाणी नसतोही. इथे आपण ऑक्सिडाइज करण्यासाठी, ग्लुकोजला ऑक्सिडाइज करण्यासाठी ऑक्सिजनचा वापर केला, पण इथे काय होतं की एवढा ऑक्सिजन नसतो. मग अशा कालावधीमध्ये तुम्हाला फक्त इथे ग्लायकोलायसिस हीच प्रोसेस पाहायला मिळते. क्रेब्स सायकल आणि ETCR इथे होत नाही. ओके, सो तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की डिफरन्स बिटवीन एरोबिक आणि एनारोबिक रेस्पिरेशन लिहा, तर तेव्हा तुम्हाला हे सगळे पॉईंट्स मेन्शन करायचे आहेत की एरोबिकमध्ये ॲट दी एंड तुम्हाला 38 मॉलिक्युल्स ऑफ ATP पाहायला मिळतात. एनारोबिकमध्ये खूप कमी म्हणजे अराउंड 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे एरोबिकमध्ये ऑक्सिजन खूप मोठ्या प्रमाणात असतो. एनारोबिकमध्ये ऑक्सिजन द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन इज व्हेरी लेस और समटाइम्स ती नसते, ॲब्सेंट देखील असतं. नेक्स्ट आहे तुम्हाला लिहायचं एरोबिकमध्ये की इथे तुम्हाला ग्लायकोलायसिस, ग्लुकोज इज ऑक्सिडाइज कम्प्लिटली थ्रू दी प्रोसेसेस ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, ETCR आणि इथे तुम्हाला लिहायचे की फक्त ग्लायकोलायसिस एकच प्रोसेस होते ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ओके, याच्यामध्ये काय होतं हे सगळं इथे लिहिलंय, मी जस्ट इथे डायग्रामद्वारे एक्सप्लेन करते. बेसिकली ग्लुकोज थोडासा जो काही ऑक्सिजन असेल त्याचा वापर करून ग्लायकोलायसिस होतं, म्हणजे जे ग्लुकोज आहे त्याचं ऑक्सिडायझेशन होतं. नेक्स्ट आहे याचं कन्व्हर्जन पायरुविक ॲसिडमध्ये होणार आहे. आता या ठिकाणी अजून 3 प्रोसेसेस आहेत. एक तर पायरुविक ॲसिड जे आहे ते फर्मेंट होईल, त्याच्यापासून अल्कोहोल तयार करेल आणि हे कोणामध्ये होतं? ईस्टमध्ये होतं. किंवा जे पायरुविक ॲसिड आहे हे फर्मेंट होईल आणि याच्यापासून लॅक्टिक ॲसिड तयार होईल आणि हे कोणामध्ये होतं? आपल्या मसल सेल्समध्ये होतं किंवा इरेथ्रोसाइट्समध्ये होतं. नेक्स्ट आहे किंवा हे पायरुविक ॲसिड फर्मेंटेशन होईल आणि याच्यापासून डिफरंट प्रोडक्ट्स लाईक विनेगर, विटॅमिन्स वगैरे तयार करतील. हे कोणामध्ये होतं? मायक्रोब्समध्ये होतं. ओके, सो याच्यामध्ये अगेन काहीच अवघड नाही आहे, जस्ट तुम्हाला पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन करायचं आहे आणि त्याच्यापासून 3 प्रोडक्ट तयार होतात. एक तर अल्कोहोल, लॅक्टिक ॲसिड किंवा विनेगर, विटॅमिन्स वगैरे. अल्कोहोल असेल तर ईस्टमध्ये होणार आहे, मसल सेल्समध्ये लॅक्टिक ॲसिड आणि मायक्रोब्समध्ये विटॅमिन्स आणि विनेगर्स. त्याच्यामुळेच आपण विनेगर वगैरे तयार करण्यासाठी मायक्रोब्स वापरतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला विचारलं जाईल की एनर्जी जे मिळते आपल्याला तर ती प्रोटीन्सपासून किती मिळते? तर 4 किलो कॅलरी. मग अशी आपण पाहिलं होतं की कार्बोहायड्रेट्सपासून 4 किलो कॅलरी मिळते आणि लिपिड्सपासून मिळते 9 किलो कॅलरी. सो हे तुम्हाला MCQsमध्ये पण येऊ शकतं. नेक्स्ट आहे तुम्हाला हा एक डायग्राम लक्षात ठेवायचा आहे. याच्यामध्ये कोणतेही 4 तुम्ही पाठ करून ठेवू शकता, पण सगळं एकदा वाचा कारण तुम्हाला ब्लँक्समध्ये काय येईल हे नाही सांगितलं जाऊ शकत. नेक्स्ट आहे लिपिड्स. लिपिड्समध्ये काय होतं की जेव्हा बॉडीला गरज असेल तेव्हा बॉडी लिपिड्सला ब्रेकडाऊन करते. कशामध्ये? फॅटी ॲसिड्समध्ये आणि अल्कोहोल्समध्ये. हे फॅटी ॲसिड्स कन्वर्ट होतात ॲसिटाइल कोएमध्ये आणि प्रोसेस पुढची चालू राहते ज्याप्रमाणे आधी सांगितलं त्याचप्रमाणे. लिपिड्स डिपॉझिट केले जातात कशामध्ये? ॲडिपोज टिश्यूमध्ये. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये जे ॲडिपोज टिश्यू वगैरे आहेत त्याच्यामध्ये लिपिड्स स्टोअर करून ठेवले जातात या सगळ्या इमर्जन्सीच्या कंडिशन्समध्ये. त्यासोबतच आपल्या बॉडीमधले जे इम्पॉर्टंट हार्मोन्स आहेत दॅट इज प्रोजेस्टेरॉन असेल, इस्ट्रोजन असेल किंवा टेस्टोस्टेरॉन असेल किंवा अल्डोस्टेरॉन असेल, हे सगळे हॉर्मोन्स आपल्या बॉडीमध्ये जे तयार होत असतात तर ते लिपिड्समुळेच असतात. सो दॅट्स वाय यांच्या ग्रोथसाठी लिपिड्स इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट तुम्हाला पाण्यामध्ये सॉल्युबल कोणते व्हिटॅमिन्स आहेत आणि फॅटमध्ये सॉल्युबल्स कोणते आहेत हे विचारलं जाऊ शकतं. तर बेसिकली छोटा भीम पाण्यामध्ये सॉल्युबल आहे. छोटा भीम म्हणजे काय? विटॅमिन बी आणि विटॅमिन सी. ओके, छोटा भीम पाण्यामध्ये सॉल्युबल आहे आणि उरलेले सगळे फॅटमध्ये सॉल्युबल आहेत. ओके,
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रायबोफ्लॅविन व्हिटॅमिन B2 पासून मिळतं आणि निकोटिनामाइन व्हिटॅमिन B3 पासून मिळतं. हे MCQs तुम्हाला क्वेश्चन बँकमध्ये पण पाहायला मिळतील. सो रायबोफ्लॅविन व्हिटॅमिन B2, निकोटिनामाइन व्हिटॅमिन B3. नेक्स्ट तुम्हाला जसं की माहिती आहे वॉटर आपल्या बॉडीमध्ये किती प्रमाणात वगैरे असतं. सो हे काय पाठ करायची गरज नाहीये. अजून एक महत्त्वाचा फॅक्ट असा आहे की तुम्ही जेव्हा फूड मटेरियल खाणार आहात त्याच्यामधले जे फायबर्स असतात ते बॉडीमधलं अनडायजेस्टेड फूड डायजेस्ट करायला किंवा इजेस्ट करायला हेल्प करतात. सो हा एक इम्पॉर्टंट पॉईंट होता. नेक्स्ट आहे सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन आपल्या बॉडीमध्ये का होतं, एकतर ग्रोथसाठी आणि रिपेअरिंगसाठी. दोन प्रकारचं सेल डिव्हिजन असतं, मायटोसिस आणि मिओसिस. मायटोसिस होणार आहे सोमॅटिक सेल्समध्ये, मिओसिस होणार आहे जे जर्म सेल्स असतात बॉडीमध्ये त्यांच्यामध्ये. सो तुम्हाला डिफरन्स येऊ शकतो मायटोसिस आणि मिओसिस मधला, तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे की मायटोसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्स आणि मिओसिस ऑकर्स इन जर्म सेल्स. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या आपण प्रोसेस पाहता पाहूया. सो बेसिकली मायटोसिसमध्ये काय काय होतं, एक तर दोन प्रोसेस असतात, एक असतं सायटोकिनासिस, एक असतं कार्योकिनासिस. तर कार्योकिनासिसमध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन होतं, सायटोकिनासिसमध्ये सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होतं. नीट लक्षात घ्या, नीट ऐका, तुम्हाला पेपरला हेच आठवेल आणि तुम्ही हेच लिहिणार आहात. सो सगळ्यात पहिल्यांदा मायटोसिसचं जे कार्योकिनासिस आहे त्याचं डिव्हिजन पुन्हा 4 फेजेसमध्ये केलं जातं, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टेलोफेज. ओके. सो प्रोफेजमध्ये बेसिकली काय होतं, हा आपला सेल आहे. ओके. हा जो सेल आहे 2Nच्या फॉर्ममध्ये आहे. मला कसं कळलं, तर यांनी ऑलरेडी मेन्शन केलंय की सोमॅटिक सेल आहे आणि सोमॅटिक सेल 2Nच्या फॉर्ममध्ये असतात आणि यांचं जेव्हा मायटोसिस होतं तेव्हा 2Nचेच 2 डॉटर सेल्स या ठिकाणी तयार झालेले, 2 डॉटर सेल्स या ठिकाणी तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके. सो बेसिकली याच्यामध्ये जे क्रोमोझोम्स आहेत ते पहिल्या फेजमध्ये कंडेन्स होतात, कारण ते आधी थ्रेड लाईक असतात. सो पहिल्या फेजमध्ये ते कंडेन्स होणार आहेत. सोबतच सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे या दोघी बहिणी अशा त्या येणार आहेत आणि त्याच्यानंतर ते याच्यामध्ये जे सेंट्रिओल्स असतात ते अपोजिट पोलला जाणार आहेत. ओके. सो बेसिकली एवढंच फक्त याच्यामध्ये होतं. अगेन याच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे आपला हा आणि जे न्यूक्लियस मेम्ब्रेन आहे ते डिसअपिअर होतं. ओके. सो ही झाली आपली पहिली प्रोसेस. मेटाफेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे स्पिंडल फायबर्स आहेत तर ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सो स्पिंडल फायबर्स ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मेटाफेजमधली. आणि जे आपले क्रोमोझोम्स आहेत तर अशा पद्धतीने इक्वेटोरियल प्लेनवरती पॅरलली अरेंज्ड होतात. सो दोनच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, एकतर क्रोमोझोम्स अरेंज होणार आहेत आणि स्पिंडल फायबर्स आपल्याला क्लिअरली पाहायला मिळतील. तिसरी गोष्ट आहे अनाफेज. अनाफेजमध्ये हे जे क्रोमोझोम्स आहेत स्पिंडल फायबर या सिस्टर क्रोमॅटिड्सला सेपरेट करतात. ओ जुदा हो गए मुझसे असं होणार आहे या ठिकाणी आणि इथे काय होणार आहे, मधून हे क्रोमोझोम्स सेपरेट होणार आहेत. सेपरेट झाल्यानंतर इथे तुम्हाला लास्ट स्टेप पाहायला मिळते ती म्हणजे टेलोफेज. टेलोफेजमध्ये काय होतं की क्रोमोझोम सेपरेट झाले, त्याच्यानंतर अशा पद्धतीने यांचं जे न्यूक्लियस मेम्ब्रेन मगाशी डिसेपरेट झालं होतं प्रोफेजमध्ये तर ते रिअपेअर होणार आहे. क्रोमोझोम्स मगाशी प्रोफेजमध्ये कंडेन्स झाले होते ते आता पुन्हा एकदा डिकंडेन्स होणार आहेत. सगळं जे न्यूक्लियस वगैरे आहे ते पुन्हा एकदा रिअपेअर होणार आहे. सो बेसिकली प्रोफेजच्या सगळं अपोजिट टेलोफेजमध्ये होतं. नेक्स्ट इथे आपलं कार्योकिनेसिस संपलं. आता नेक्स्ट आहे सायटोकिनासिस. सायटोकिनासिसमध्ये काय होतं की सेल एवढाच डिवाइड झाला नाही, अजून डिवाइड होणं बाकी आहे, अजून पूर्ण जुदा नाही झाली हे. सो हे डिवाइड होणं बाकी आहे. मग त्यासाठी इथे काय होणार आहे की हे डिवाइड करण्याचं काम कशामध्ये होणार आहे, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजनमध्ये किंवा सायटोकिनासिसमध्ये. आणि इथे हे डिवाइड झाल्यानंतर एक इथे नोच म्हणजे एक असं जेव्हा तुम्ही रबर असं ताणता तेव्हा तिथे कसं मध्ये एक टेन्शन तयार होतं, तर त्याचप्रमाणे या ठिकाणी पण टेन्शन लागणार आहे किंवा टेन्शन तयार होणार आहे आणि हे 2 सेल्स सेपरेट होणार आहेत आणि आपल्याला 2 डॉटर सेल्स पाहायला मिळतात. हे कोणाकोणामध्ये होतं, तर इमॅस्टिक म्हणजे आपली जी बॉडी कुठेतरी जखम झाली असेल, इंजुरी झाली असेल तर त्याला रिस्टोअर करण्यासाठी, इमॅस्टिकेटेड बॉडीला रिस्टोअर करण्यासाठी हे रिक्वायर्ड असतं. वुंड हिलिंगसाठी म्हणा किंवा ब्लड सेल्स फॉर्म होण्यासाठी वगैरे हे इम्पॉर्टंट आहे. हे झालं मायटोसिस. तर तुम्ही ह्याच्यामध्ये डिफरन्समध्ये हा पण एक पॉईंट इन्क्लूड करू शकता की मायटोसिस कुठल्या ठिकाणी किंवा कुठे होतं किंवा कशासाठी इम्पॉर्टंट आहे. मिओसिस बेसिकली रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स तयार करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो मिओसिसमध्ये काय काय होणार आहे, एक तर सगळ्यात पहिल्यांदा इथे 2 फेज असतात, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. मिओसिस 1 मध्ये पण सेम आपल्या 5 स्टेजेस होतात, मिओसिस 2 मध्ये पण सेम 4 स्टेज होतात. प्रोफेज ह्याच्यामधलं जे असतं मिओसिस 1 मधलं ते 5 स्टेजेसचं असतं आणि मोठं असतं. याच्यामधले कोणते 5 स्टेज आहेत ते तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये नाही दिलेत, सो ते करायची काहीच गरज नाहीये. डायजेस्टमध्ये वगैरे तुम्हाला हवं ते उत्तर मिळेल, पण ते करायची गरज नाहीये. ही प्रोसेस पण नाही केली तरी पण चालेल, स्वतः वेळ नाहीये, बट तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन करून दिलेली आहे, ते व्हिडिओज तुम्ही चेकआउट करू शकता. बेसिकली तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर एका सेलचं कन्व्हर्जन इथे 4 सेल्समध्ये होणार आहे. हे सेल डिप्लॉइड असतं जे 2Nच्या फॉर्ममध्ये असतं. या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये 2N पेअर ऑफ क्रोमोझोम्स पाहायला मिळतील आणि ते तुम्हाला N पेअर ऑफ क्रोमोझोम्स पाहायला मिळतील. ओके. सो हे असे 4 सेल्स तयार होतात ॲट द एंड ऑफ द मिओसिस 2. हे फक्त लक्षात ठेवा, बाकी तुम्ही नाही केलं काही तरी पण चालेल. याच्यामुळे गॅमेट फॉर्म होतात क्रॉस 3 ह्याच्यामध्ये स्टेजमध्ये आणि दॅट्स वाय तुम्हाला इथे रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर 2 वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स किंवा
पॅरेंटपासून डॉटर किंवा सन वेगवेगळ्या डिफरंट दिसते हे पाहायला मिळतं. सो जेनेटिक व्हेरिएशन याच्यामुळे पाहायला मिळतं. याचं एक आन्सर आहे जे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये नाही पाहायला मिळणार की क्रॉसिंग ओव्हर जे आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर्स इन डॅश फेज ऑफ मिओसिस 1 याचं उत्तर आहे ते म्हणजे पेकायटिन PACHYTNE. ओके, सो याचं उत्तर आहे जे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये नाही पाहायला मिळणार, पण एकदा नीट वाचून किंवा पाठ करून ठेवा. नेक्स्ट आहे डिस्टिंग्विशमध्ये मायटोसिस मिओसिसचा डिफरन्स आणि एरोबिक एनारोबिकचा डिफरन्स येऊ शकतो. बाकी TCA ग्लायकोलिसिस एवढी इम्पॉर्टंट नाही आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये सेल डिव्हिजन काय इम्पॉर्टंट आहे आणि फायबर्स जे आहेत आपल्या बॉडीमध्ये ते इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स का आहेत. आफ्टर दॅट ग्लायकोलिसिस वगैरे एक्सप्लेन करा. एवढे मोठे मोठे जे एक्झाम्पल्स किंवा क्वेश्चन्स आहेत ते नाही आहेत, बट तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की इथे हा जो डायग्राम आहे अशा पद्धतीचे डायग्राम्स तुम्हाला येऊ शकतात. ओके, पण तुम्ही जर इथे पाहिलं तर एक मिनिट लेट मी शो यू पुढे गेलं. ग्लायकोलायसिसमध्ये सगळ्यात पहिली जी आपली स्टेप आहे ॲक्च्युअल ग्लायकोलायसिसची, तर ही मात्र कुठे होते आणि कशामध्ये होते किंवा ही काय होतं याच्यामध्ये हे विचारलं जाऊ शकतं. पूर्ण प्रोसेस नाही लिहायची गरज, कारण एवढा मोठा प्रश्न नाही येणार, पण तुम्हाला जस्ट ते एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं की ग्लायकोलायसिस म्हणजे काय आणि ते कुठे होतं, सायटोप्लाझममध्ये होतं की मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. नेक्स्ट आहे थर्ड प्रोसेस, ती म्हणजे आहे थर्ड चॅप्टर, तो म्हणजे आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. याच्यामध्ये तुम्हाला असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायला मिळेल. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, जिथे गॅमेट्स इन्क्लूड नसतात, जिथे जी प्रोसेस आहे रिप्रोडक्शनची, तर याच्यामध्ये पॅरेंट ऑर्गॅनिझम आणि डॉटर किंवा जे पण न्यू ऑर्गॅनिझम आहे, न्यू जनरेशन आहे, त्यात एकदम सेम टू सेम पाहायला मिळते. यांच्यामध्ये मायटोटिक सेल डिव्हिजन होतं, याच्यामध्ये कुठलेही गॅमेट्स नसतात. हे युनिपॅरेंटल आहे म्हणजे सिंगल पॅरेंटच याच्यामध्ये रिप्रोडक्शन करतो. आणि ड्रॉबॅक असा आहे की याच्यामध्ये ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये कुठेही जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ही खूप फास्ट प्रोसेस आहे. ओके, सो तुम्हाला हे सगळे जे पॉईंट्स आहेत ते डिफरन्स बिटवीनमध्ये पण येऊ शकतात, सेक्शुअल आणि असेक्शुअलमध्ये. याच्या अपोजिट जर आपण पाहिलं तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स रिक्वायर्ड असतात. याच्यामध्ये 2 पॅरेंट्स लागतात, मेल पार्टनर आणि फिमेल पार्टनर. त्यासोबतच याच्यामध्ये रिप्रोडक्शन झाल्यानंतर बेबी तयार व्हायला खूप जास्त वेळ लागतो, सो ती स्लो प्रोसेस आहे. त्यासोबतच जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं, त्याच्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन पाहायला मिळतं. हे काही याच्या अपोजिट पॉईंट्स आहेत जे की तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये फर्स्ट जो क्वेश्चन आहे आपला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. सो बेसिकली असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय काय क्वेश्चन येऊ शकतात. एक तर सगळ्यात पहिला पॉईंट, अमिबामध्ये कोणत्या प्रकारचं रिप्रोडक्शन होतं, तर सिम्पल बायनरी. नेक्स्ट आहे पॅरामेशियममध्ये कोणत्या प्रकारचं रिप्रोडक्शन होणार आहे, ट्रान्सवर्स बायनरी. युग्लिनामध्ये लॉन्जिट्युडिनल बायनरी. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे मल्टिपल फ्युजन कोणामध्ये होतं, अगेन अमिबामध्ये होतं. या ठिकाणी हे कुठे होतं, अनफेवरेबल कंडिशन्समध्ये होतं. वरचं कुठे होतं, फेवरेबल कंडिशन्समध्ये. ओके, सो हे तुम्हाला डायग्राम येऊ शकते ओळखण्यासाठी की हे काय आहे, कुठली प्रोसेस आहे, कोणामध्ये होते वगैरे. नेक्स्ट आहे बडिंगमध्ये काय होतं, तर बडिंगमध्ये बेसिकली ईस्टचं रिप्रोडक्शन होतं. ईस्ट काय आहे, युनिसेल्युलर फंगस. हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की युनिसेल्युलर फंगसचं नाव लिहा, दॅट इज ईस्ट. सो ईस्टमध्ये या ठिकाणी बल्जिंग होतं. सगळ्यात पहिल्यांदा न्यूक्लियस याच्यामध्ये एंटर करतं, न्यूक्लियस डिवाइड होतं आणि अशा पद्धतीने नवीन नवीन डॉटर ईस्ट तयार होतात. फ्रॅगमेंटेशन कोणामध्ये होतं, सायकॉनमध्ये आणि स्पायरोगायरामध्ये होतं. रिजनरेशन कोणामध्ये होतं, प्लॅनेरियामध्ये होतं. तर बेसिकली अशा पद्धतीने हे ॲनिमल म्हणजे ही जी बॉडी आहे तर ती ब्रेकडाऊन होते आणि यापासून नवीन प्लॅनेरिया तयार होतात. नेक्स्ट आहे बडिंग कोणामध्ये होतं, हायड्रामध्ये. सो हे जे आहे मल्टीसेल्युलर आहे आणि हे जे आहे बडिंग आहे ते युनिसेल्युलर आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात किंवा व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन एक्सप्लेन करण्यासाठी पण येऊ शकतं, कारण हे इम्पॉर्टंट आहे. ओके, स्पोर फॉर्मेशन रिड्यूस्ड आहे. नेक्स्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन 2 स्टेप्स असतात. गॅमेट जे आहेत ते मिओसिसने तयार होतात, मगाशी आपण पाहिलं. आणि याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर हाफ होतो, कारण मगाशी सांगितलं होतं की सगळ्यात पहिल्यांदा मिओसिसमध्ये 2N वाले सेल्स असतात आणि ते मिओसिसच्या एंडिंगपर्यंत NN म्हणजे हॅप्लॉइड होतात. सो या ठिकाणी क्रोमोझोम्स काय होणार आहेत, रिड्यूस होणार आहेत. फर्टिलायझेशनमध्ये मेल गॅमेट फिमेल गॅमेट फर्टिलाइज होऊन त्यापासून झायगोट तयार होतो. झायगोटचं कन्व्हर्जन एम्ब्रिओमध्ये होतं, एम्ब्रिओचं कन्व्हर्जन नवीन बेबीमध्ये होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करण्यासाठी येऊ शकते, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉईंट्स ड्रॉ करायचे, सगळेच इम्पॉर्टंट आहेत तसेही. सो तुम्हाला सगळे दाखवायचे आहेत. एक तर राहायचं की खाली डेट म्हणजे पेडिसल येतं. नेक्स्ट आहे या ठिकाणी सेपल्स म्हणजे काय, ते जे ग्रीन खाली आलेल्या पाकळ्या असतात त्याला आपण सेपल्स म्हणतो आणि त्याचा एका ग्रुपला म्हणजे त्या खूप साऱ्या पाकळ्या मिळून कॅलिक्स तयार करतात. सो तुम्हाला याच्या मेंबर्सला काय म्हणतात हे पण येऊ शकतं. नेक्स्ट आहे ही जी पानं आहेत याला आपण पेटल्स म्हणतो, त्यांच्या ग्रुपला आपण कोरोला म्हणतो. या ठिकाणी 2 हे जे फ्लावर आहे बायसेक्शुअल फ्लावर आहे हिबिस्कसचं. सो याच्यामध्ये दोन्ही सिस्टम्स आपल्याला एकाच फ्लावरमध्ये पाहायला मिळतात, अँड्रोशियम पण आणि गायनोशियम. गायनोशियम फिमेल सिस्टीम आहे, अँड्रोशियम मेल सिस्टीम आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. तर मेल सिस्टीममध्ये काय काय येतं, हे जे आंथरचे पार्ट्स आहेत ते येतात, हे जे फिलामेंट आहेत ते येतं. फिमेल सिस्टममध्ये काय होणार आहे, इथे सगळ्यात पहिल्यांदा तर वरती स्टिग्मा, मग ही जी लॉंग ट्यूब आहे याला आपण स्टाईल म्हणतो आणि या ठिकाणी खाली आहे ओव्हरी. आता तुम्हाला इथे फिमेल नाही, हे जे रिप्रोडक्शन आहे फ्लावरमधलं
हे जे फ्लावरमधलं रिप्रोडक्शन आहे हे तुम्हाला इझिली खाली एक्सप्लेन केलेलं आहे ते पाहायला मिळेल. आता मी एकदम थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही, अजून आपल्याला 7 चॅप्टर्स कंप्लीट करायचे आहेत आणि मे बी बरेच जण व्हिडिओ सोडून गेले असतील कंटाळवाणा वाटला असेल तर, बट याच्यामध्ये रिव्हिजनमध्ये एवढंच करून दिलं जाऊ शकतं. सो सगळ्यात पहिल्यांदा इथे आहे आपलं स्टिग्मा. ही पूर्ण जी ग्रीन कलरची पाहायला मिळते ही फिमेल सिस्टीम आहे. ओके, सो इथे हे जे फिलामेंट्स आहेत याच्यावरती आहेत अँथर्स. सो हा अँथर्समध्ये असतात आपले मेल गॅमेट्स. इथून हे जे मेल गॅमेट्स आहेत तर ते एअर असेल किंवा वॉटर असेल किंवा जे मधुमक्खी हनी बीज असतात किंवा बटरफ्लायज असतात ते काय करतात त्याच्यावरती बसतात आणि त्यांच्या पायाला इथले हे जे गॅमेट्स आहेत मेल गॅमेट्स तर ते लागतात, ते उडताना इथे ते सोडून जातात. कुठेही सोडतात बट युजली ते स्टिग्मावरती येऊन पडतात किंवा स्टिक होतात. सो स्टिग्मा खूप स्टिकी असतं. याच्यावरती गॅमेट्स मेल गॅमेट्स येतात, दोन असतात गॅमेट्स. तर बेसिकली एक गॅमेट आणि दोन्ही गॅमेट्स या ठिकाणी एक पोलन ट्यूब तयार करतात आतमध्ये आणि इथून इथे येणार आहेत ओव्हरीमध्ये. ओके, सो या ठिकाणी ओव्हरीमध्ये आल्यानंतर एक जो गॅमेट आहे, 2 गॅमेट्स होते ना, 2 मेल गॅमेट्स होते. एक जो मेल गॅमेट आहे तर तो इथे ओव्ह्यूल्स आहेत. हे जे तुम्हाला बारके पाहायला मिळतात हे आहेत ओव्ह्यूल्स. या ओव्ह्यूल्स सोबत फर्टिलाइज होतात आणि इथे आपला एक झायगोट आणि झायगोट नंतर एक एम्ब्रिओ तयार होणार आहे. दुसरा जो मेल गॅमेट आहे तर तो काय करणार आहे, इथे जे उरलेले सेल्स असणार आहेत तर त्यासोबत न्यूक्लियस असणार आहेत, सेल्सने न्यूक्लियस असणार आहेत, तर त्या न्यूक्लियस सोबत फर्टिलाइज होणार, फर्टिलाइज नाही म्हणते ना, त्या न्यूक्लियस सोबत फर्टिलाइज होणार आणि त्या फर्टिलायझेशन नंतर इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे एंडोस्पर्म. सो एंडोस्पर्म काय आहे तर एंडोस्पर्म पुन्हा नेक्स्ट टाइम जेव्हा याची सीड खाली पडेल, जमिनीमध्ये पडेल, तेव्हा त्याला जर्मिनेट होण्यासाठी पहिले काही दिवस न्यूट्रिशन द्यायचं काम हे एंडोस्पर्म करतं. म्हणजे पुढच्या जनरेशनची तयारी पण प्लांट्स आतापासूनच करते. ओके, सो बेसिकली हे झालं आपलं फर्स्ट फर्टिलायझेशन की ज्या ठिकाणी ऍक्च्युअल मेल गॅमेटने फिमेल गॅमेटला फर्टिलाइज करून झायगोट आणि एम्ब्रिओ तयार केलं, म्हणजे झायगोट नंतर एम्ब्रिओ तयार झालं. आणि हे आहे दुसरं फर्टिलायझेशन की या ठिकाणी जे मेल गॅमेट आहे त्याने 2 न्यूक्लियस असतात सेलच्या म्हणजेच ओव्ह्यूलच्या काय आहे ह्याच्या आतमध्ये, ओव्ह्यूलच्या आतमध्ये, आणि त्याच्यामध्ये जे 2 न्यूक्लियस असतात त्या न्यूक्लियस सोबत ते फर्टिलाइज होतं आणि तिथे एंडोस्पर्म तयार होतं. तर अशा पद्धतीने हे कसं आहे डबल फर्टिलायझेशन आहे. तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये हे विचारलं जातं की बायसेक्शुअल फ्लावर कोणता आहे खालीलपैकी ओळखा, युनिसेक्शुअल कोणता आहे ओळखा. तर युनिसेक्शुअल आहे पपाया, बायसेक्शुअल आहे हिबिस्कस. सो हे सगळं इथे सांगितलेलं आहे, जे तुम्ही लक्षात ठेवू शकता. फक्त एक पॉईंट सांगायचं राहिला की काही प्लांट्समध्ये हे जे पेडिसल आहे तर ते असतं, काहींमध्ये नसतं. असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत पेडिसिलेट, नसेल तर ससाईल. सो या डायग्राममध्ये तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की प्लांट्समध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते डबल फर्टिलायझेशन आहे. डबल फर्टिलायझेशन कसं आहे ते आपण पाहिलेलं आहे की जे 2 जे मेल गॅमेट्स आहेत तर ते 2 न्यूक्लियाला फर्टिलाइज करतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी एंडोस्पर्म तयार होतं. दॅट इज द सेकंड फर्टिलायझेशन. नेक्स्ट आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ॲज यू नो की आपल्या बॉडीमध्ये किती क्रोमोझोम्स असतात, 23 क्रोमोझोम्स असतात पेअर्समध्ये. ओके, आणि ॲक्च्युअल क्रोमोझोम्स असतात 46. तर याच्यामध्ये जे 44 असतात तर ते असतात सोमॅटिक आणि जो एक पेअर असतो तर तो असतो म्हणजेच 2 क्रोमोझोम्स जे असतात तर ते असतात जर्म सेल्स. ओके, सो बेसिकली याला आपण सेक्स क्रोमोझोम्स म्हणतो. हे जे सेक्स क्रोमोझोम्स असतात ते फिमेलमध्ये XX असतात आणि मेलमध्ये XY असतात. असं काय आहे का ते X आकाराचे असतात Y आकाराचे असतात? नाही, त्यांना जस्ट आपण नाव दिले की ते XX क्रोमोझोम्स फिमेलमध्ये असतात किंवा वुमनमध्ये असतात आणि XY क्रोमोझोम्स मेनमध्ये असतात. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, XX कुठे असतात आणि XY कुठे असतात. आता बेसिकली मेल रिप्रोडक्टिव्हमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे, तुम्हाला याच्यामध्ये डायग्राम वगैरे लक्षात ठेवायची काहीच गरज नाहीये कारण हे डायग्राम ड्रॉ करण्यासाठी किंवा नावं देण्यासाठी वगैरे मोस्टली नाही विचारलं जात. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये स्पर्म्स तयार होतात. कुठे तयार होतात तर स्पर्म्स टेस्टिसमध्ये तयार होतात. टेस्टिसमधून हे स्पर्म्स येणार आहेत, म्हणजे स्कोर्टम जे तुम्हाला इथे पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्हाला स्कोर्टमवरती टेस्टिस पाहायला मिळेल. टेस्टिसचे पेअर इथे असते म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, आणि याच्यामध्ये तुम्हाला हे काय म्हणते मी स्पर्म्स तयार झालेले पाहायला मिळतात. हे जे स्पर्म्स आहेत तर ते अशा पद्धतीने या पाथने फॉलो होतात आणि इथून पेनिसमधून बाहेर पडणार आहेत, इजॅक्युलेट होणार आहेत वुमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये थ्रू वजायना. ओके, आणि ओव्हमला फर्टिलाइज करणार आहेत. सो हे तुम्ही मी ऑलरेडी एक्सप्लेन केले त्या व्हिडिओमध्ये पण पाहू शकता, किंवा हवं असेल तर तुम्ही इतर काही व्हिडिओज पण रेफर करू शकता. बट आता सध्या याची गरज नाही आहे कारण हे एवढे इम्पॉर्टंट नाही आहे. पण तुम्ही जर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली तर ती मात्र इम्पॉर्टंट आहे कारण याची डायग्राम इझी आहे. सो तुम्हाला लेबलिंगसाठी पण येऊ शकतं की हे काय आहे सांगा, ABCD नावं दिली जातील ह्याला आणि ओळखा. आणि तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एक्सप्लेन करण्यासाठी पण येऊ शकते कारण ही तेवढी कॉम्प्लिकेटेड नाही आहे जेवढी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा तर या ठिकाणी ओव्हिडक्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरी पाहायला मिळेल. अगेन याच्यामध्ये तुम्हाला युटेरस पाहायला मिळते. युटेरसमध्ये बेबी तिथे इम्प्लांट केलं जातं. इथे वजाइन आहे ज्याच्यामधून पेनिस थ्रू याच्यामध्ये काय येणार आहे, स्पर्म येणार आहे आणि स्पर्म इथून जे ओवम्स बाहेर पडतात त्या ओवम्सला फर्टिलाइज करणार आहे. फर्टिलाइज जर झालं ओवम तर ते ओवम इथे येतं आणि बेबी झायगोटचं कन्व्हर्जन एम्ब्रिओमध्ये होऊन इथे बेबी तयार होतं. सो हे झालं रिप्रोडक्शनबद्दल.
नेक्स्ट असं आहे की फिमेलच्या बॉडीमध्ये किती एग्ज असतात जेव्हा ती जन्मते तेव्हा, तर 2 to 4 मिलियन इमॅच्युअर ओसाइट्स असतात. आणि ॲट दी एज ऑफ 45 पर्यंत मेन्युपॉज स्टेज येते. मेन्युपॉज म्हणजे काय, ज्या ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती स्टॉप होते आणि त्याच्यानंतर काही फिमेल्स करू शकतात, अगदी 1-2% फिमेल्स त्याच्यानंतर हे रिप्रोडक्शन करू शकतात. मेन्युपॉज त्यांचं खूप लेट येतं, बट जनरली जर आपण पाहिलं तर 45च्या एजपर्यंत मेन्युपॉज आलेलं असतं, ऑलमोस्ट मेन्युपॉजची फेज आलेली असते आणि त्याच्यानंतर त्या फिमेल्स रिप्रोड्यूस नाही करू शकत 45 to 50 नंतर. नेक्स्ट आहे ते म्हणजे प्युबर्टी एज जे आहे तर ते फिमेल्समध्ये साधारणतः 10 to 17 इयर्स दरम्यानचं असतं. आणि जर आपण मेल्समध्ये पाहिलं तर हे असं काही एज डिफाईन नाही आहे मेल्समध्ये. सो मेल्समध्ये प्युबर्टी एज आपण नाही सांगू शकत. सो इथे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हे आहे ओसाइट आणि इथे स्पर्म्स, या ठिकाणी खूप सारे स्पर्म्स अटॅच होतात कारण स्पर्मची संख्या खूप जास्त असते. बट एकावेळी एक स्पर्म एकाच ओसाइटला फक्त फर्टिलाइज करू शकतं आणि याच्यापासून एकच झायगोट आणि एकच एम्ब्रिओ तयार होतं. ट्विन्सच्या कंडिशन्समध्ये आपण जरा वेगळं पाहणार आहोत. सो बेसिकली या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर एक स्पर्म आतमध्ये गेल्यानंतर याच्यावरती एक म्हणजे ओव्हमच्या वरती एक खूप कडक असं कव्हरिंग येतं की दुसरा कोणताही स्पर्म आतमध्ये जाऊ शकत नाही. नेक्स्ट तुम्हाला असंही ग्युरिझनमध्ये प्रश्न येऊ शकतो की जे जास्त एजवाल्या वुमेन आहेत तर ते जेव्हा फर्टिलाइज त्यांच्या बॉडीमध्ये होतं तर तेव्हा काही सिंड्रोम्स असणारे बेबीज जन्माला येतात. तर ते असं का होतं, कारण ॲज यू हॅव सीन की फिमेलच्या बॉडीमध्ये जन्मापासूनच आपल्याला एग्स पाहायला मिळतात 2 to 4 मिलियन एग्स. आणि ऑब्व्हियसली जर ती आई किंवा ती जर स्त्री 50 इयर्सची होते तर त्यासोबत ते एग्स पण 50 वर्ष जुने झालेले आहेत. सो त्या एग्सची डिव्हिजनची कॅपॅसिटी किंवा फर्टिलायझेशनची कॅपॅसिटी किंवा नरिशमेंटची कॅपॅसिटी सगळंच काही लो झालेलं असतं आणि दॅट्स वाय त्या बेबीला मे बी डॉर्फ सिंड्रोम वगैरे असू शकतो किंवा इतर काही ॲबनॉर्मॅलिटीज पण होऊ शकतात. नेक्स्ट आहे सेक्स डिस्क्रिमिनेशन किंवा डिटर्मिनेशनवरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की सेक्स कशा पद्धतीने ठरवलं जातं. तर बेसिकली या ठिकाणी गर्ल चाइल्ड आहे किंवा बॉय चाइल्ड आहे हे कसं कळतं, तर जर हे सगळं टोटली डिपेंड नसतं मेल पार्टनरवरती, फिमेल पार्टनरवरती हे नसतं डिपेंड. सो जर मेलकडून एक्स आणि वाय या क्रोमोझोमपैकी जर एक्स क्रोमोझोमने वुमनच्या ओसाइटला फर्टिलाइज केलं तर त्यापासून बेबी गर्ल तयार होते. आणि जर मेलच्या वाय क्रोमोझोमने फिमेलच्या सेलला किंवा ओसाइटला फर्टिलाइज केलं तर त्याला आपण म्हणणार आहोत बेबी बॉय जन्माला येतो. ओके, तर अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे जी की तुम्हाला इथे पूर्ण एक्सप्लेन केलेली पाहायला मिळेल आणि तुम्हाला ते लिहायचे आहे जर आली तर, कारण असे प्रश्न येऊ शकतात. ही जनरल अवेअरनेससाठीचे क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट आहे हा मेन्स्ट्रुअल सायकल तुम्हाला लिहिण्यासाठी किंवा ड्रॉ करण्यासाठी नाही आहे, तर तुम्हाला असं येऊ शकतं की ही डायग्राम ड्रॉ करून दिली जाईल आणि तुम्हाला ओळखायचं असेल की याच्यामधला ओव्ह्युलेशन पिरियड कोणता आहे, कोणत्या पिरियडला ब्लिडिंग होणार आहे, कोणत्या पिरियडला नवीन सायकल स्टार्ट होणार आहे, कोणत्या डेजमध्ये स्टार्ट होणार आहे, त्यासोबतच कोणते हॉर्मोन्स याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. तर कोणते हॉर्मोन्स आहेत, एक तर सगळ्यात पहिल्यांदा आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. हे 4च हॉर्मोन्स फक्त याच्यामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये इन्क्लूड केले गेलेले आहेत. नेक्स्ट आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ओव्ह्युलेशन कोणत्या पिरियडमध्ये होतं, तर ओव्ह्युलेशन या पिरियडमध्ये होतं, या डेजमध्ये होतो. तर असे काही प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. बेसिकली एवढं मोठं लिहिण्यासाठी नाही आहेत, पण याची फोड करून की हॉर्मोन्स कोणते आहेत, ओव्ह्युलेशन पिरियड कोणता आहे वगैरे असे प्रश्न येऊ शकतात. नेक्स्ट याच्यामध्ये ही सायकल कधी होते, तर जेव्हा ओसाइट फर्टिलाइज नाही होणार, तर ओसाइट फर्टिलाइज नाही झालं तर या ठिकाणी एम्ब्रिओची लाइनिंग वगैरे तयार झालेली असते, ती लाइनिंग डिस्ट्रॉय होते ब्लिडिंगच्या फॉर्ममध्ये. पण जर ओसाइट फर्टिलाइज झालं तर ही सायकल होत नाही, ते स्टॉप होते आणि ब्लिडिंग होत नाही आणि त्याच्यापासून बेबी तयार होतं. ओके, सो आणि पिरियड असतो 24 आवर्स. तर 24 आवर्समध्ये फर्टिलायझेशन नाही झालं, जर 24 आवर्समध्ये स्पर्म नाही आलं तर मग ही सायकल ब्रेकडाऊन होते आणि ब्लिडिंग होतं. आणि हे टोटली डिपेंड करणार आहे ब्लिडिंगचा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनवरती. हेच सगळ्या सायकल तयार होणं, सायकल स्टॉप होणं, सायकल चालू होणं या सगळ्याचं मूळ रिझन आहेत. नेक्स्ट आहे तुम्हाला याचे टेक्निक्स आहेत, मॉडर्न टेक्निक्स रिप्रोडक्शनच्या वगैरे, तर त्याच्यावरती शॉर्ट नोट येऊ शकते. IVF काय आहे, सरोगेसी काय आहे, स्पर्म बँक काय आहे. तर बेसिकली IVF मध्ये काय केलं जातं, टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन केलं जातं. म्हणजेच काय, तर सगळ्यात पहिल्यांदा जे फिमेलचं ओव्हम आहे तर ते बॉडीमधून बाहेर काढलं जातं, जे मेलचं स्पर्म आहे तर ते पण या अशा निडल्समध्ये असतं. आणि बेसिकली हे सगळं टेस्ट ट्यूबमध्ये सुरू आहे. टेस्ट ट्यूबमध्ये या ओव्हममध्ये हे जे स्पर्म आहे तर ते मॅन्युअली आतमध्ये टाकलं जातं, म्हणजे बाहेर पूर्ण शरीराच्या बाहेर हे सगळं चालू आहे. आणि मग हे जे ओव्हम आहे तर ते फर्टिलाइज होतं, इथं झायगोट तयार होतं आणि मग हे झायगोट एम्ब्रिओ बॉडीमध्ये इम्प्लांट केलं जातं फिमेलच्या. आता डिपेंड करणार की हे कोणाच्या बॉडीमध्ये इम्प्लांट करायचं आहे, त्याच मदरच्या बॉडीमध्ये करायचं आहे की दुसऱ्या एखाद्या स्त्रीच्या बॉडीमध्ये इम्प्लांट करून मग ती स्त्री ते बेबी रिटर्न त्या मदरला देते. ओके, सो हे असं कधी केलं जातं, सरोगेट मदर कधी घेतली जाते किंवा कधी अपॉइंट केली जाते, तर बेसिकली जेव्हा ओरिजिनल मदरच्या युटेरसमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा ते काही कारणास्तव युटेरसमध्ये बेबीला नरिश वगैरे किंवा इम्प्लांट वगैरे करू शकत नसेल, तर मग सरोगेट मदरची हेल्प घेऊन हिच्या बॉडीमध्ये हे सगळं बेबी जे आहे ते ग्रो होतं किंवा बेबी तयार होतं. आणि ओव्हम आणि ओसाइट
ओसाइट आणि स्पर्म मात्र या मदर फादरच असणार आहे, फक्त बेबी यांच्या बॉडीमध्ये इम्प्लांट केला जातो आणि मग तो बेबी रिटर्न या मदरला मिळतो आणि झालं. ओके, एवढंच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्पर्म बँक आणि सीमेंट बँक. तर बेसिकली स्पर्म बँकमध्ये असे काही मेल्स आहेत की जे ज्यांच्या बॉडीमध्ये स्पर्म काउंट खूप कमी असतो आणि त्याच्यामुळे ते रिप्रोड्यूस करू शकत नाहीत. मग त्यावेळेस काय होतं की स्पर्म बँक्समधून त्यांना स्पर्म्स मिळू शकतात. सो बेसिकली ह्याच्यामध्ये जे असे मेल्स आहेत की ज्यांना स्पर्म डोनेट करायचं आहे त्याच्यामध्ये स्पर्म्स डोनेट करतात आणि असे काही मेल्स आहेत ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत स्पर्म प्रोडक्शनमध्ये, तर ते स्पर्म्स त्यांच्या घेऊन म्हणजे त्या बँकमधून बॉरो करून फर्टिलायझेशन वगैरे होऊ शकतं टेस्ट ट्यूबच्याद्वारे. तर अगेन इथे ही IVF टेक्निकच वापरली जाते आणि इथे ज्यांनी स्पर्म डोनेट वगैरे केलेलं आहे त्या सगळ्यांचं नाव गुप्त ठेवलं जातं सिक्युरिटी पर्पजसाठी. नेक्स्ट आहे ट्विन्स. ट्विन्समध्ये 2 प्रकारचे ट्विन्स आहेत, मोनोझायगोटिक ट्विन्स आणि डायझायगोटिक ट्विन्स. सो बेसिकली मोनोझायगोटिक ट्विन्स कसे तयार होतात, तर एम्ब्रिओ तयार झाला आणि एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर 8 दिवसांच्या आत जे झायगोट आहे ते झायगोट जर सपोज की हे झायगोट असेल, हे झायगोट जर 8 दिवसांच्या आत 2 ग्रुप्समध्ये डिवाइड झाले म्हणजे 2 सेल्स ह्याच्यापासून तयार झाले, त्याच्यापासून मोनोझायगोटिक ट्विन्स तयार होतात जे की एक्झॅक्टली सेम एकदम डिट्टो कॉपी पेस्ट असतात. कारण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकच झायगोट आहे याचा अर्थ याच्यामध्ये स्पर्म आणि ओसाइटचे सेम जेनेटिक कॅरेक्टर्स आलेले आहेत, तेच फक्त या ठिकाणी स्प्लिट होत आहेत. म्हणजे इथे जे 2 बेबीज तयार होतील तर ते एकदम सेम असतात, जेनेटिकली पण सेम असतात आणि दिसायला अपीरियन्सने पण सेम असतात. सो इधर हे मेल असेल दोन्ही किंवा दोन्ही फिमेल असू शकतात. ऍक्च्युअली फिमेल असं अपोजिट सेक्सेस यामधून नाही जन्माला येत. नेक्स्ट आहे ते म्हणजे डायझायगोटिक. आता डायझायगोटिक काय आहे, तर बेसिकली डायझायगोटिकमध्ये काय होतं की युजली मेन्स्ट्रुअल सायकलमधून वुमनच्या ओव्हरीमधून एकच ओव्ह्यूल बाहेर येतं, कुठल्याही एका ओव्हरीमधून एक ओव्ह्यूल बाहेर येऊ शकतं. बट कधी कधी काय होतं की एकाच वेळी दोन्ही ओव्हरीमधून 2 ओव्ह्यूल्स येतात आणि ऑब्व्हियसली स्पर्मला काय करायचं, जस्ट फर्टिलायझेशन करायचं आहे. सो फर्म्स दोन्ही ओव्ह्यूला फर्टिलाइज करतात आणि त्यापासून 2 एकदम सेपरेट झायगोट आणि याच्यापासून 2 सेपरेट जे एम्ब्रिओ आहेत तर ते तयार होतात. ऑब्व्हियसली याचे जेनेटिक कॅरेक्टर्स वेगळे असतील, वेगळे म्हणजे वेगळ्या प्रकारे रिकॉम्बिनेशन झालं असेल, याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे रिकॉम्बिनेशन झालं असेल. सो त्याच्यामुळे हे जे ट्विन्स आहेत हे मे बी सेम दिसू शकतात किंवा मे बी वेगवेगळे दिसू शकतात किंवा मे बी मेल असतील, फिमेल असतील किंवा मेल कसे असू शकतात. सो यांच्यामध्ये तुम्हाला सेम सेक्सेसच मिळतील असं काय नाही आहे, डिफरंट सेक्सेस पण मिळू शकतात, अपीरियन्स पण डिफरंट मिळू शकतं कारण हे दोन्ही वेगवेगळ्या स्पर्म्सने फर्टिलायझेशन केलेलं आहे. अजून एक असतात ट्विन्सचे प्रकार, ते म्हणजे सियामेस ट्विन्स किंवा याला कोजॉइंटेड ट्विन्स पण म्हणतात. बऱ्याच तुम्ही पाहिलं असेल की मोनोझायगोटिक जो एक झायगोट आहे तो डिवाइड होताना जर काही 8 दिवसानंतर जर तो डिवाइड झाला तर मग तो पर्टिक्युलरली म्हणजे जसा डिवाइड व्हायला पाहिजे त्याप्रमाणे तो एकदम सेपरेटली डिवाइड होत नाही, तर तो असा जॉईंट राहतो किंवा असं कुठेतरी जॉईंट राहतो आणि ज्याच्यामुळे त्या 2 बाळांचे डोकं अटॅच राहतं, पाय किंवा हात, बॅक कोणत्याही साईड त्या 2 बाळांचे अटॅच राहू शकतात आणि त्या परत सर्जरीजने वगैरे सेपरेट करता येतात. बट ते खूप जास्त डेंजरस सर्जरी असतात आणि याला त्या ट्विन्सला आपण म्हणणार आहोत सियामेस ट्विन्स किंवा कोजॉइंट ट्विन्स. नेक्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट वगैरे मोस्टली नाही आहेत कारण खूप मोठा आहे. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर हेल्थ म्हणजे काय आणि बाकी तर ओव्हरऑल पर्सनल हायजीन असेल किंवा ब्लिडिंगमध्ये वगैरे पर्सनल हायजीन घेतली पाहिजे. जे जेनायटस आहेत किंवा जे प्रायव्हेट ऑर्गन्स आहेत त्याची क्लिनिंग मेंटेन ठेवली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत जे की येऊ शकत नाही, बट जर आलं असतं तुम्ही आपोआप मनाने पण येऊ शकता, याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही आहे. सेक्शुअल असेक्शुअलचा डिफरन्स लिहायचं आहे, खूप इझी आहे. नेक्स्ट आहे MCQs तुम्ही करणार आहातच. नेम्समध्ये तुम्हाला या ठिकाणी हॉर्मोन्सची नावं वगैरे विचारली जाऊ शकतात आणि तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 3 मध्ये अशा पद्धतीने पॅरेग्राफही येऊ शकतो ज्याच्यामध्ये तुम्हाला नावं इथे दिलेली असतात, तीच फक्त फिल आउट करायची असतात. त्यासाठी तुम्ही असे जे काही इम्पॉर्टंट पॅरेग्राफ्स आहेत, फॉर एक्झाम्पल मेन्स्ट्रुअल सायकल आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्या किंवा सिस्टम्स आहेत, तर त्यामधले पॅरेग्राफ एकदा नक्की वाचा किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावर्स तो पॅरेग्राफ एकदा नक्की वाचा कारण हे सगळे पॅरेग्राफ्स तुम्हाला अशा पद्धतीने फिलअप करण्यासाठी वगैरे येऊ शकतात. नेक्स्ट आहे IVF वगैरे आपण सगळं पाहिलेलं आहे. मेन्स्ट्रुअल सायकल ॲज सच ड्रॉ करा किंवा शॉर्ट नोट लिहा वगैरे एवढा मोठा येत नाही. आल्यास तर तुम्हाला सायकल ड्रॉ करून दिली जाईल आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. हे मात्र येऊ शकतं की एज एखाद्या बेबीचं सेक्स कशा पद्धतीने डिटरमाइन होतं हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. सगळ्यात इझी चॅप्टर आहे. आय होप की मी कळेल तुम्हाला असं बोलते कारण मला असं वाटतं की खूप फास्ट होते, बट तुम्हाला हवं तर तुम्ही व्हिडिओ स्लो देखील करू शकता कारण आपल्याला पूर्ण पुस्तक एका याच्यामध्ये कंप्लीट करायचं आहे. सो बेसिकली याच्यामध्ये पहिल्या पॅरेग्राफमध्ये जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की इकोसिस्टममध्ये जे बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्स आहेत त्यांचं इंटरॅक्शन होतं. ओके, काय होतं बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्सचं इंटरॅक्शन. आता बायोटिक कोणते आहेत, एबायोटिक कोणते आहेत हे इथे होतं, बट तुम्हाला रिड्यूस केलंय सो काही करायची गरज नाहीये. जस्ट एवढंच लक्षात घ्या की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते सगळे बायोटिकमध्ये येतात, जे नॉन लिव्हिंग आहेत ते सगळे एबायोटिकमध्ये येतात. ओके,
आफ्टर दॅट नेक्स्ट असं आहे की नॅचरल फॅक्टर्स कोणते येतात, मॅनमेड फॅक्टर्स कोणते येतात. अगेन याच्यामध्ये तुम्हाला खूप सिंपल लिहायचं आहे. हे पण रिड्यूस झालं असेल तर सोडून द्या, कारण मला आठवत नाही सध्या. बट नॅचरल फॅक्टर्समध्ये जे सगळे नॅचरल डिझास्टर्स आहेत ते तुम्ही लिहू शकता. मॅनमेड फॅक्टर्समध्ये पोल्युशन आहे, डिफॉरेस्टेशन आहे, हे सगळं काय करणार आहे, एन्व्हायरमेंटला अफेक्ट करणार आहे. नेक्स्ट आहे हे रिड्यूस झालेलं आहे, बट हे इम्पॉर्टंट आहे. सो रिड्यूस झालं असलं तरीही एकदा जस्ट वाचून जा, कारण याच्यामधून मे बी प्रश्न तयार होऊ शकतो की रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशनमुळे कोणते डिझिसेस होऊ शकतात. तर ते जे रेडिएशन्स बाहेर पडतात, जसं की चेर्नॉबिलमध्ये वगैरे हे झालेलं आहे, तर ते जे रेडिएशन्स बाहेर पडतात त्याच्यामुळे कॅन्सरस अल्सरेशन होऊ शकतं, म्हणजेच स्किनवरती अल्सरेशन होऊ शकतं. त्यासोबतच टिश्यूज वगैरे डॅमेज होतात, बॉडीमधले जेनेटिक चेंजेस होतात, डोळ्याची विजन अफेक्ट होते. सो हे काही 4 पॉईंट्स आहेत जे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनवरती तुम्हाला एखादी थोडक्यात शॉर्ट नोट येऊ शकते. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर एन्व्हायरमेंट काय इम्पॉर्टंट आहे ते लिहायचं आहे. अवेअरनेस स्प्रेड झाला पाहिजे, कशा पद्धतीने आपण कन्झर्व करू शकतो, बॅलन्स वगैरे ठेवायला पाहिजे, आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स, नॅचरल प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह केले पाहिजेत, हे तुम्हाला जस्ट लिहायचं असेल. नेक्स्ट आहे तुम्हाला ही जी स्टोरी आहे मोलाई स्तोलाई किंवा मोलाईचे जंगल किंवा मोलाई पेंग यांच्यावरची स्टोरी, ही तुम्हाला याचं मोरल विचारलं जाऊ शकतं, तर फक्त एक मोरल वगैरे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. याच्यामध्ये तुम्हाला बायोडायव्हर्सिटीचे डेफिनेशन करायचे आहे आणि हे 3 लेवल्स करायचे आहेत. बाकी 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 अजून तुम्हाला हे जे लोगो आहेत हे ओळखता आले पाहिजेत की हे सेव्ह इलेक्ट्रिसिटी आहे, हे सेव्ह वॉटर आहे, हे कीप युअर सिटी क्लीन वगैरे, हे फक्त तुम्हाला ओळखून याच्यावरती ॲटलिस्ट 1 ते 2 ओळी मेन्शन करता आल्या पाहिजेत आणि ते खूप इझी आहे. नेक्स्ट आहे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स मधले हे जे नंबर्स आहेत हे फक्त लक्षात ठेवायचे आहेत. वल्नरेबल थ्रिएटर स्पीशीजमध्ये तुम्हाला कोणते स्पीशीज वल्नरेबल आहेत, कोणते रेअर आहेत, कोणते एंडेंजर्ड आहेत, यासाठी फक्त आणि फक्त हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत, कारण हे ऑडमॅन आउटमध्ये, ट्रू फॉल्समध्ये, MCQsमध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं. सो तुम्हाला फक्त एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आणि त्याचं नाव. बस संपला चॅप्टर. एक्सरसाइजमध्ये कोणते इम्पॉर्टंट असतील तर ते फक्त हेच आहे की बायोडायव्हर्सिटीचे प्रकार जे आपण पाहिले होते, जेनेटिक डायव्हर्सिटी आहे, स्पीशीज डायव्हर्सिटी आहे ती. सॅक्रेड ग्रोजवरती एक करून ठेवा जे तुम्हाला ती पाहायला मिळेल. सांगायचं राहिलं, सॉरी. अरे वरजा हां हे ओके. सो हा पॅरेग्राफ आहे सॅक्रेड ग्रोजवरचा, हा फक्त एकदा वाचून ठेवा. बाकी ठीक आहे, बाकी तुम्हाला हे सगळे सिम्बॉल्स तर करायचे आहेतच. नेक्स्ट आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे इथली एक सगळ्यात पहिली रिकामी जागा की मॉडर्न सिव्हिलायझेशनमध्ये एनर्जी हा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. हे जेव्हा क्वेश्चन बँकमध्ये आलं होतं तेव्हा बऱ्याच जणांनी सांगितलं की आन्सर चुकलेला आहे, एनर्जी नाही याचा आन्सर, बट असं अजिबात नाहीये. यांनी क्लिअरली मेन्शन केलं की मॉडर्न सिव्हिलायझेशनमध्ये अन्न वस्त्र निवारा हे तर खूप पूर्वीपासूनच्या गरजा आहेत, बट आता सध्या मॉडर्न सिव्हिलायझेशनमध्ये एनर्जी ही महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, सो याचा आन्सर येणार आहे एनर्जी. नेक्स्ट आहे ते म्हणजे कशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, तर याचं एक बेसिक स्ट्रक्चर आता आपण पाहणार आहोत. एक तर सगळ्यात पहिल्यांदा पॉवर जनरेशन कशामध्ये होणार आहे, पॉवर प्लांट्समध्ये. सो जे पॉवर प्लांट्स असतात कोणत्या प्रिन्सिपलवरती चालतात, ते प्रिन्सिपलचं नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक कंडक्शन. कुठे गेलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, कुणी दिलं होतं, मायकेल फॅराडेने हा प्रिन्सिपल दिला होता. या प्रिन्सिपलच्या आधारे हे सगळे प्रोसेस चालतात. प्रिन्सिपल वगैरे काय आहे तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये हवा तर चेकआउट करू शकता. तर बेसिकली ज्या मशीन्समध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते त्याला आपण म्हणणार आहोत इलेक्ट्रिक कंडक्टर. थोडंसं पाणी पिऊ दे मला. ओके, सो याच्यामध्ये डायग्राम वगैरे आलीच तर तुम्हाला फक्त टर्बाईनची डायग्राम येऊ शकते, बाकी एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये. आता याच्यामध्ये काय होतं बेसिकली, तर जनरेटर्समध्ये, मोठ्या मोठ्या जनरेटर्समध्ये टर्बाईन वापरले जातात आणि हे जे टर्बाईन्स आहे यांना रोटेट केलं जातं. रोटेट कोण करणार आहे, मॅग्नेट रोटेट करतं. ओके, या टर्बाईन अशा पद्धतीने ब्लेड्स असतात. का, कारण याच्यामध्ये हवा टाकली जाऊ शकते, स्टीम टाकलं जाऊ शकतं किंवा वॉटर काही येऊ शकतं जे की फोर्सफुली असेल. तर फोर्सफुल स्टीम वगैरे आल्यानंतर हे टर्बाईन मॅग्नेटच्या हेल्पने आपोआप फिरायला लागतं. टर्बाईन फिरत असताना जनरेटर जो आहे आपला इलेक्ट्रिक जनरेटर तो कनेक्टेड असल्यामुळे तोही फिरायला लागतो आणि जनरेटर रोटेट झाल्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ओके, अगेन आय एम गोइंग टू रिपीट. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे लिहिण्यासाठी पण येऊ शकतं की सगळ्यात पहिल्यांदा हे जे आपलं टर्बाईन आहे तर ते मॅग्नेटला अटॅच असतात. टर्बाईनला ब्लेड्स असतात. त्या ब्लेड्सवरती जो काही आपण सोर्स टाकू त्यानुसार ते ब्लेड्स रोटेट करतात विथ द हेल्प ऑफ मॅग्नेट. त्या ब्लेड्समुळे टर्बाईन रोटेट होतं. टर्बाईनमुळे जनरेटर रोटेट होतं कारण टर्बाईन आणि जनरेटर अटॅच्ड असतं आणि ॲट दी एंड जनरेटर रोटेट झाल्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी मिळते. सिम्पल, येस सिम्पल. सो तुम्हाला याच्यामध्ये असंही विचारलं जाऊ शकतं की सोर्सेस कोणते कोणते असतात. तर बेसिकली जर आपण पाहिलं तर कोल एक आहे, नॅचरल गॅस आहे,
त्यासोबतच सन आहे, वॉटर आहे जर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स असतील तर असे काही सोर्सेस आहेत ज्याची नावं तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे हे सगळे फ्लोचार्ट्स तुम्हाला इथे असं घिचे करून हे हाईड केलं जाईल आणि ते तुम्हाला विचारलं जाईल की इथे ए काय आहे, इथे बी काय आहे वगैरे येऊ शकतं. ओके, सो याच्यामध्ये मोठी क्वेश्चन नाहीये, त्याच्यात तुम्हाला हे सगळं हाईड करून दिलं जाईल आणि विचारलं जाईल. हा, पण हे येऊ शकतं की जर आपण थर्मल पॉवर प्लांट्समध्ये जर आपण कोल वापरत असू तर कोलमधून जे बाहेर पडणारे पार्टिकल्स आहेत, स्मोक असेल किंवा या सगळ्याचा आपल्या हेल्थवरती काय परिणाम होतो किंवा काय प्रॉब्लेम्स आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा एअर पोल्युशन होतं. कोल बर्न झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कसे डायऑक्साईड बाहेर पडतात. नेक्स्ट आहे ते म्हणजे याच्यामुळे रेस्पिरेटरी डिसिजेस होतात आपल्याला. आणि थर्ड पार्ट असा आहे की प्रॉब्लेम असा आहे की कोल एवढ्या जास्त प्रमाणामध्ये सध्या अवेलेबल नाही आहे आपल्या पृथ्वीवरती. सो लिमिटेड सोर्स आहे त्याचा आणि ते जर संपला तर मग विसरा कोलला. ओके, सो हे 3च प्रॉब्लेम्स आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला इथे विचारलं जाऊ शकतं ते म्हणजे काय आहे, हे आपलं न्यूक्लिअर एनर्जी पॉवर प्लांट्समध्ये. न्यूक्लिअर एनर्जीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा युरॅनियम 233चा एक अशा पद्धतीने छानसा आपल्याकडे ॲटम असतो. याच्यावरती एक न्यूट्रॉनला बंबार्ड करतात. न्यूट्रॉनला बंबार्ड केल्यामुळे हे युरॅनियम 235चं युरॅनियम 236 होतं आणि हे जे आपलं युरॅनियम आहे तर तो असा फुटक. ओके, फुटल्यानंतर याच्यापासून आपल्याला 3 न्यूट्रॉन मिळतात. सो तुम्हाला हे पण विचारतात की किती न्यूट्रॉन मिळतात, तर 3 न्यूट्रॉन मिळतात. त्यासोबतच एक बेरिलियम आणि एक क्रिप्टॉन पण मिळतं. ओके, अगेन हे जे 3 न्यूट्रॉन आहेत, प्रत्येक न्यूट्रॉन पुढे जाऊन परत युरॅनियम 235, परत हा पण युरॅनियम 235, हा पण युरॅनियम 235, परत 236, परत ते फुटणार. ओके, सो हे प्रोसेस चालू राहते आणि याच्यामधून काय मिळते, एनर्जी. सिंपल. नेक्स्ट आहे नॅचरल गॅस. याच्यामध्ये कोणते गॅसेस वापरले जातात हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर बेसिकली याच्यामधून प्रदूषण वगैरे असं काही होत नाही, कारण याच्यामध्ये सल्फरचे वगैरे कुठले गॅसेस नाही वापरले जात, सगळे नॅचरल गॅस असतात. सो दॅट्स वाय हे मोर एफिशियंट आहे दॅन आपला तो कोलवाला काय होतं ते थर्मल पॉवर प्लांट. ओके, सो हे एक तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स मध्ये हे स्टेटमेंट येऊ शकतं. नेक्स्ट आहे एनर्जी अँड एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की बेसिकली हे जे आपले तिन्ही सोर्सेस आपण पाहिले, कोल, न्यूक्लिअर आणि नॅचरल गॅस, तर हे तिन्ही कुठे ना कुठेतरी हार्मफुल आहेत एन्व्हायरमेंटला. सो आता आपण काहीतरी नॅचरल वापरलं पाहिजे, बी नॅचरल. सो त्यासाठी काहीतरी नॅचरल, हायड्रो इलेक्ट्रिक नॅचरल आहे, पाण्याचा वापर करून एनर्जी तयार केली जाते. बेसिकली डॅम्समध्ये पाणी असतं जे की पोटेन्शियल एनर्जी याच्यामध्ये स्टोअर्ड असते. फक्त ऐका, कारण हे तुम्हाला लिहायला येऊ शकतं. सो डॅम्समध्ये जे वॉटर असतं त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड असते. आता जेव्हा इथून सगळ्यात पहिल्यांदा हे जे पाणी आहे तर इथून हा जो स्लुईस गेट आहे तो ओपन केला जातो आणि ऑब्व्हियसली पाणी फ्लो होणार, सिंपल लॉजिक आहे. सो पाणी जेव्हा इथून असं फ्लो होणार तेव्हा त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी येते. सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर गेट्स कन्वर्टेड इनटू व्हॉट, कायनेटिक एनर्जी. सो हे पाणी इथून असं पेनस्टॉक मधून खाली येतं. खाली आल्यानंतर इथे टर्बाईन आहे, टर्बाईन रोटेट होणार, टर्बाईनमुळे जनरेटर रोटेट होणार, जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होणार, ती जाणार अशी पॉवर हाऊस मधून इकडे आणि मग तुमच्या घरात कटक आणि मग ट्यूबलाईटची पेटणार. ओके, सिंपल. सो बेसिकली हेच होणार आहे याच्यामध्ये की पोटेन्शियल एनर्जी असते वॉटरमध्ये, कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जीमध्ये, कारण वॉटर फ्लो होतं. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी टर्बाईनमध्ये गेल्यानंतर टर्बाईन रोटेट करते, टर्बाईन जनरेटरला, जनरेटरमधून एनर्जी तयार आणि नेक्स्ट आहे विंड. तर बेसिकली विंड सगळ्यात सोपा आणि सगळ्यात मस्त एकदम लॉजिक आहे. याच्यामध्ये काय होतं की हवा येते, हवा आली की हवा हे जे ब्लेड्स आहेत त्यांना रोटेट करते. ब्लेड्स रोटेट झाल्यामुळे आतमधला गिअरबॉक्स वगैरे सगळे ऍडजस्टमेंट करतो. टर्बाईनला रोटेट, म्हणजे हे जे आहे आपले हेच टर्बाईन आहे, टर्बाईन रोटेट होतं, त्याच्यामुळे जनरेटर रोटेट होतं, इलेक्ट्रिसिटी तयार आणि तुमच्या घरात. सिंपल. सो बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं. इथे जो गिअरबॉक्स वापरलाय तो का वापरलेला असतो, रोटेशन्स पर युनिट टाइम इन्क्रीज करण्यासाठी, तर हे येऊ शकतं. बाकी काय याच्यामध्ये जास्त इम्पॉर्टंट नाही. आलं तर फ्लोचार्ट सगळे करायचे आहेत. मी सगळ्याला मार्क नाही केले, बट सगळे फ्लोचार्ट तुम्हाला करायचे आहेत. एकदा वाचायचे ते आहेतच. तुम्हाला जर प्रोसेस केली तर तुम्ही आरामात फ्लोचार्ट करू शकता. नेक्स्ट हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला ह्याच्यामध्ये MCQs कशातले क्वेश्चन बँक मधले त्याच्यामध्ये पाहायला मिळेल की जे वाईन टर्बाईन्स आहेत, विंड टर्बाईन्स किंवा वाईन टर्बाईन्स जे पण असेल ते, त्यांची कॅपॅसिटी किती असते, 1 किलोवॅट पासून ते 7 मेगावॅट पर्यंत. ओके, सो हे खूप इम्पॉर्टंट आहे, 7 मेगा किंवा 700 kW पर्यंत. उसके बाद नेक्स्ट है सोलर फोटोवोल्टाइक सेल्स. इसमें क्या होता है की सन मधली जी एनर्जी आहे तर ती ॲब्झॉर्ब केली जाते बाय आपले जे सोलर सेल्स असतात ते ह्याला ॲब्झॉर्ब करतात आणि ते डायरेक्ट ह्याचं कन्व्हर्जन DC मध्ये करतात. ओके, डायरेक्ट करंटमध्ये. हे डायरेक्ट करंट मग AC मध्ये कन्वर्ट होतं, मग ते आपल्या घरामध्ये येणार. ओके, सो ती पुढची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे, बट ऍक्च्युअली सगळ्यात पहिल्यांदा सनलाईटचं कन्व्हर्जन DC मध्ये होतं बाय फोटोवोल्टाइक इफेक्ट सोलर सेल्समध्ये. आता हे जे सोलर सेल्स असतात ते बनलेले असतात सिलिकॉनचे. याच्यामध्ये 0.5 व्होल्ट पर्यंत करंट प्रोड्यूस होतो. जर ते आणि ते सेल्स किती करंट तयार करतात, 30 मिली एम्पियर, आणि किती पोटेन्शियल डिफरन्स तयार करतात, 0.5 व्होल्ट. किती मोठा सेल असेल तर फक्त 1 सेंटीमीटर स्क्वेअरचा असेल तर.
हे जर 100 सेंटीमीटर स्क्वेअरचं असेल तर हे 0 काढून टाकायचे. 3 एम्पियर आणि 0.5 वोल्ट एवढं व्होल्टेज आणि करंट तयार होणार आहे. हे रेडियस आहे, सोडून द्या. चला आगे चलो. सो ही जी सोलार सेलमध्ये एनर्जी तयार झाली होती डीसी मध्ये, ती आता इथे इन्व्हर्टर्स आणि ट्रान्सफॉर्मर्सच्या हेल्पनी एसी मध्ये कन्वर्ट होते. एसी मध्ये कन्वर्ट करण्याचं कारण हेच आहे, कारण हेच आहे की याच्यामध्ये सगळे जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असतात, मोठे मोठे एसी बीसी जे आपल्या घरामध्ये असतं, ते सगळं एसी वरती चालतं, डीसी वरती चालत नाही. एसी वरती चालतं. ओके. नेक्स्ट आहे सोलर थर्मल. आता याच्यामध्ये काय होतं की हे आहेत आपले सोलार सेल्स किंवा रिसेप्टर्स याला आपण म्हणतो, आणि हे आहेत आपले ॲब्झॉर्बर्स. सो बेसिकली सनमधून याच्यावरती रेडिएशन्स पडतात, याच्यामधून रेडिएशन याच्यामध्ये जातात. याच्यामध्ये काय फ्लो होत असतं, पाणी फ्लो होत असतं. सो एक आहे पाण्याचं पाईपलाईन, सो याच्यामधून पाणी फ्लो होत असतं. आता सूर्याचे रेडिएशन्स एवढे हार्ड म्हणजे एवढे स्ट्रॉंग असतात की ते पाण्याचं कन्व्हर्जन इथून फ्लो होता स्टीममध्ये होतं. मग इथून बाहेर पडताच हे काय होतं, पाण्याचं कन्व्हर्जन स्टीममध्ये होतं. हे स्टीम जी आहे सगळ्याकडची येते, अशी कलेक्ट होते इथे मस्त मजेत, आणि मग इथून स्टीम इथे जाते, टर्बाईनला फिरवते, टर्बाईन जनरेटरला फिरवतो, जनरेटरमधून एनर्जी बाहेर पडते आणि तुमच्या घरात. नेक्स्ट आहे आता इथून जे स्टीम आहे ते परत यायला पाहिजे ना, पाणी वेस्ट नाही घालवायचं आपल्याला. सो स्टीम जे आहे ते रिटर्न येतं, स्टीमचं कन्व्हर्जन येते कंडेन्सरमध्ये, स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये केलं जातं, परत पाणी इकडे, परत स्टीम तयार. मस्त मजे करू. ओके, झालं, संपलं. नेक्स्ट आहे तुम्हाला हे नक्की विचारलं जाऊ शकतं की म्हणजे कोलमध्ये कोणती एनर्जी असते, थर्मल असते. कोल कशामध्ये वापरलं जातं, थर्मल प्लांटमध्ये. सो हे तुम्ही जर प्रोसेसेस नीट ऐकले असतील आता मी जे बडबडले आता फास्टमध्ये, तर तुम्हाला हे कळलं असेल. नेक्स्ट आहे याच्यामधले गिव्ह रिझन्स खूप महत्त्वाचे आहेत. सो बेसिकली महत्त्वाचे एवढे नाही आहेत, बट हा हे महत्त्वाचं आहे. सी फक्त करून गेला तरी पण पुरेसं आहे. नेक्स्ट आहे ॲनिमल किंगडम. सगळ्यात मस्त आणि सोपा चॅप्टर. पण या चॅप्टरमध्ये पाठ करण्यासारखं काहीच नाही, तुम्हाला फक्त 4-5 पॉईंट लक्षात ठेवायचे आणि बस तेवढे लक्षात ठेवलं तरी पण पुरेसे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्समध्ये डिफरन्स करायचे. फक्त 4 पॉईंट्स आहेत की कॉर्डेट्समध्ये काय असतं, नॉन कॉर्डेट्समध्ये काय असतं. सगळ्यात पहिल्यांदा आहे रॉड लाईक नोटोकॉर्ड, जो की यांच्याकडे नाहीये, यांच्याकडे आहे. दुसरा आहे फॅरेंजियल गिल्स्लेट्स, नाही आहेत, यांच्याकडे आहेत. याच्यामधून काय करतात, फॅरेंजियल गिल्स्लेट्समधून रेस्पिरेशन करतात. नर्व्ह कॉर्ड जर असेल तर ते सॉलिड असतं, ते पेयर्ड असतं, आणि वेंट्रल म्हणजे पुढच्या बाजूला असतं. यांच्यामध्ये नर्व्ह कॉर्ड असतो, पण तो मागच्या बाजूला असतो आणि हॉलो असतो, मध्ये काय मिरची मसाला भरलेला नसतो. नेक्स्ट आहे हार्ट. जर असेल तर कुठे असतं, डोर्सल म्हणजे मागच्या साईडला. इकडे हार्ट तुमचं कुठे आहे, पुढे आहे. सो दॅट्स वे कॉर्डेट्समध्ये हार्ट कुठे असतं, पुढे असतं. संपला विषय, एवढंच करायचं आहे. नेक्स्ट आहे फायलमची नावं. आय होप की लक्षात राहिली असतील आतापर्यंत. नसतील राहिले तर तुम्हाला काही करून लक्षात ठेवावे लागतील. तुम्ही कोणतेही निमोनिक्स तयार करू शकता. सो नेक्स्ट तुम्हाला आता फायलमची प्रिपरेशन करताना कशी करायची आहे, तर सगळ्यात पहिला पॉईंट असा घ्यायचा की ते कुठे राहतात, हॅबिटेट काय आहे, इक्वेटिक आहे, टेरेस्ट्रियल आहे की सगळीकडे राहतात, ते तुम्हाला घ्यायचं आहे. नेक्स्ट ते सिमेट्रिकल आहेत म्हणजे एसिमेट्रिकल आहेत, बायलॅटरल सिमेट्रिकल आहेत की रेडियल सिमेट्रिकल आहेत. थर्ड ते डिप्लोब्लास्टिक आहेत की ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. फोर्थ घ्यायचं आहे सिलोमेट आहेत की एसिलोमेट आहे. फिफ्थ घ्यायचं आहे त्यांच्यामधलं स्पेशल कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल जर आपण याच्यामध्ये पाहिलं काय आहे ते पोरिफेरस, तर याच्यामध्ये यांच्या बॉडीवरती पोर्स प्रेझेंट असतात, सो याला आपण स्पॉन्जेस पण म्हणतो. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की यांच्या बॉडीमध्ये कोलार सेल्स नावाचे स्पेशल सेल्स पण असतात. सो ही झाली लास्ट प्रॉपर्टी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून रिप्रोडक्शन पण इन्क्लूड करू शकता, नाही तर डायरेक्ट एक्झाम्पल लिहिलं तरी पण चालेल. सो तुम्हाला सेम करायचं आहे सगळ्या फायलमसोबत. आता जर सगळं सांगितलं तर खूप वेळ लागेल आणि व्हिडिओ अजून खूप मोठा होईल. अजून एक महत्त्वाचा पॉईंट असा की आर्थ्रोपोडामध्ये जे सगळे ॲनिमल्स आहेत ते खूप मोठ्या संख्येमध्ये आहेत. दॅट्स वाय आर्थ्रोपोडा हा सगळ्यात हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स, सगळ्यात मोठा असा फायलम आहे. सेकंड नंबरला आहे मोलुस्का. सो तुम्हाला सेम करायचे आहेत सगळे फायलम्स, मे बी ते वर्टेब्रेट्समधले असो किंवा इनवर्टेब्रेट्समधले असो. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. याच्यामध्ये जास्त जर आपण काही इम्पॉर्टंट आहे असं बघायचं म्हटलं तर तसंही हा चॅप्टर मी स्किप करायला सांगितला होता. ज्यांना करायचं असेल ते करू शकतात. फॉर एक्झाम्पल प्रोबायोटिक्स थोडंसं वाचायचं आहे. ब्रेड फॉर्मेशनमध्ये कोणतं ईस्ट म्हणजे कोणतं मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तर ते आहे ईस्ट, सो त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. विनेगर प्रोडक्शनमध्ये पण अगेन ईस्ट आहे. विनेगर म्हणजे काय आहे तर 4% ॲसिटिक ॲसिड, हे एक मेन पॉईंट आहे याच्यामधला. सोया सॉसमध्ये ॲस्परगिलसचा वापर केला जातो. हा चार्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे, एकदा वाचून घ्या. रिड्यूस झाला असेल नसेल जे पण असेल तरी पण वाचून घ्या. नेक्स्ट तुम्हाला याच्यामध्ये व्हायटामिन्समध्ये काय असतं किंवा कोणतं मायक्रो वापरलं जातो किंवा कोणतं अमायनो ॲसिड असतं असं विचारलं जाऊ शकतं. असा प्रश्न आय थिंक की क्वेश्चन बँकमध्ये पण आहे. नेक्स्ट हे तुम्हाला मॅच द कॉलमसाठी वगैरे येऊ शकतं. अगेन झॅन्थम गमचे युजेस येऊ शकतात टूथपेस्टमध्ये किंवा टेक्स्टाईल पिगमेंट्समध्ये. नेक्स्ट आहे हायड्रोजन एक फ्युचर फ्यूल आहे, तर हे एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. क्लिनिंग टेक्नॉलॉजीमध्ये बेसिकली जर आपण ओशन्समध्ये वगैरे पाहिलं तर त्या ठिकाणी सिडोमोनास एसपीपी आणि अल्कॅनोवोलस नावाचे जे आपले मायक्रोब्स आहेत तर ते वापरले जातात फॉर द सी क्लिनिंग, तर तुम्हाला ते पण विचारलं जाऊ शकतं.
नेक्स्ट आहे पीईटीचा फुल फॉर्म. आफ्टर दॅट टेक्स्ट आहे इथे स्पिनोसाइड नावाचं बायो इन्सेक्टिसाइड आहे, तर हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं याच्यावरती एमसीक्यू. बाकी क्लिनिंग वगैरे एमसीक्यू चार्ट्स तुम्हाला करायचे आहेतच, कारण ते एक्सरसाइज मधले पण आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला येऊ शकतात. नेक्स्ट आहे स्टेम सेल्स म्हणजे काय, स्टेम सेल्स कुठे पाहायला मिळतात, अगेन स्टेम सेल्सचा यूज काय आहे ते लक्षात ठेवायचे. नेक्स्ट आहे स्टेम सेल्सशी निगडीत जे आजार आहेत ते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये बीटी कॉटन, ब्रिटी ब्रिंजल हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ह्युमन हेल्थमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, वॅक्सिन्स आणि वॅक्सिनेशन. आणि ॲनिमल हजबंडरीमध्ये आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर. नेक्स्ट आहे जीन थेरपीमध्ये एक डिसीजचं नाव आहे फिनाइलक्युटोन्युरिया, तर हा डिसीज कशामध्ये होतो, लिव्हरमध्ये होतो वगैरे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे काही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत नावं, कारण हे तुम्हाला मॅथ्स टू कॉलम्समध्ये पण येऊ शकतं किंवा लिहिण्यासाठी पण येऊ शकतं. नेक्स्ट आहे ग्रीन रिव्हॉल्युशन इंडियामध्ये कोणी सुरू केलं, यूएसमध्ये कोणी सुरू केलं त्यांची नावं. व्हाईट रिव्हॉल्युशन कोणी सुरू केलं होतं त्यांचं नाव वर्गीस कुरियन. ब्ल्यू रिव्हॉल्युशन बद्दल एवढं काही येणार नाही, फक्त ब्ल्यू रिव्हॉल्युशन मध्ये ॲक्वाकल्चर केलं जातं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, किंवा पायसिस कल्चर केलं जातं. नेक्स्ट आहे सगळ्यात पहिल्यांदा तर हे जे आपले फर्टिलायझर्स आहे त्याच्यामधले केमिकल फर्टिलायझर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, NPK. नेक्स्ट आहे हे काही इन्सेक्टिसाइड्स आहेत त्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत, आणि बाकी इनफ. सो हा चॅप्टर आपला संपलेला आहे. तुम्हाला हे सगळे चार्ट्स मात्र करायचे आहेत, युजेस आहे त्याच्यामध्ये, बायोटेक्नॉलॉजीचे मेरिट्स वगैरे आहेत. नेक्स्ट आहे सोशल हेल्थमध्ये जास्त काही करायची गरज नाहीये, फक्त एकदा तुम्हाला मेंटल स्ट्रेस म्हणजे काय माहिती असलं पाहिजे, ॲडिक्शन कोणामध्ये होतं, पिअर ग्रुपमध्ये वगैरे होतं, ॲडिक्शनमध्ये टोबॅको आहे जे की कार्सिनोजेनिक ड्रग आहे, या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. क्रोनिक डिसिजेसमध्ये इनक्युरेबल डिसिजेस जे आहेत, फॉर एक्झाम्पल एड्स, TB, लेप्रोसी, मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स, हे तुम्हाला असं चार्ट्समध्ये किंवा वेब्समध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं. लिकर कशापासून बनवतात, तर लिकर अल्कोहोलपासूनच बनवतात, फर्मेंटेशन वगैरे करून. नेक्स्ट आहे तुम्हाला हे रॅशनल आहे विचारलं जाऊ शकतं, किंवा हे बरोबर चाललंय का, इथे जे चाललंय ते चुकीचं असेल तर काय चुकीचं आहे लिहायचं आहे, इथे जे चाललंय ते बरोबर चालू आहे का, म्हणजे एकाच ऍक्सिडेंट झाले आणि बाकीचे लोक व्हिडिओज आणि फोटोज काढतात इन्स्टेड ऑफ टेकिंग हिम टू दी हॉस्पिटल, तरी चुकीचं आहे. मग इथे काय केलं पाहिजे, तर त्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन गेलं पाहिजे. इथे लोकांना एक लोकांमध्ये अवेअरनेस नाहीये की काय चालू आहे नेमकं, आणि ते फक्त सेल्फी काढतात, सो याला आपण सेल्फी साईड म्हणतो, हे तुम्ही याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्ट्रेस मॅनेजमेंटचे तुम्हाला काही मुद्दे विचारले जातील, किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट कशा पद्धतीने करू शकतो, तर तुम्ही या ठिकाणी पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा निगेटिव्ह थिंकिंगला हे करणं, हॉबीज परस्यू करणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन करू शकता, किंवा मेडिटेशन वगैरे असेल. नेक्स्ट आहे सलाम मुंबई फाउंडेशन कशाबद्दलची मुवमेंट आहे, हे एक इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला अगेन क्वेश्चन बँकमध्ये पण मी सांगितलेलं आहेच. आणि बाकी इट्स ओके. बाकी तुम्हाला हे काही सेल्फ रिस्पॉन्सेस आरामात तुम्ही एक्झाममध्ये ॲट दॅट पॉईंट पण लिहू शकता. एकदा वेळ असेल तर वाचण्याचा प्रयत्न करा, टेक्स्टबुक नाही, डायजेस्टमधून वगैरे. नेक्स्ट आहे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये, हे तुम्हाला ऑडमॅन आउटमध्ये येऊ शकतं, कोणते पण डिझास्टर्स मिक्स केले जातील आणि ऑडमॅन आउट काढा, किंवा नेम द फॉलोइंगमध्ये नॅचरल डिझास्टर लिहा, ॲटमॉस्फेरिक लिहा, प्लांटवाले लिहा, ॲनिमलवाले लिहा, असं येऊ शकतं. नेक्स्ट आहे हे तुम्हाला वेव्ह डायग्राममध्ये असं फेजेस एका खाली एक लिहायचे असतील, असं पण येऊ शकतं. याच्यामध्ये काही MCQs तयार होतात की रिहॅबिलिटेशन कोणत्या फेजमध्ये सुरू होतं, कोणती फेज कॉम्प्लिकेटेड वगैरे आहे, तर त्यासाठी हे तुम्हाला एकदा जस्ट हे पान इथपर्यंत वाचायचं आहे. आफ्टर दॅट हे असं का अडकते सारखं, हां ओके. नेक्स्ट आहे डिझास्टरमध्ये तुम्हाला मेन एस्पेक्ट्स विचारले जाऊ शकतात, तर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त यातले काही एस्पेक्ट्स तुम्हाला मेन्शन करायचे असतील. अजून ॲज यू नो की हे खूप सिम्पल आहे की नॅशनल असेल तर प्राईम मिनिस्टर ॲज अ चेअरमन असणार आहेत, स्टेट असेल तर चीफ मिनिस्टर ॲज अ चेअरमन असणार आहेत. आफ्टर दॅट हे सिम्पल्स इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर या ठिकाणी मॉकड्रिल वगैरे एकदा वाचून घ्या, कारण आलंच तर नोट मेकिंग येऊ शकतं, तसं येणार नाही, बट एकदा वाचायला हरकत नाही. नेक्स्ट आहे हे काही डिसीजेस आहेत किंवा काही ॲक्सिडेंट्स डिझास्टर्स वगैरे आहेत, याच्यावरती तुम्हाला प्रिकॉशन्स सिम्पटम्स वगैरे येऊ शकतात. सो हे तुम्हाला अगेन डायजेस्टमध्ये तो चार्ट पाहायला मिळेल, तो एकदा वाचायचाच आहे, कारण ते कसेही प्रश्न येऊ शकतात, आणि हे सगळे सिम्बल्स हे खूप महत्त्वाचे आहेत. सो बेसिकली एवढंच तुम्हाला करायचं आहे. थोडासा व्हिडिओ मोठा झाला, सॉरी, आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. बेसिकली पेपर इझी येतो, कारण तुम्ही सायन्स 1 वगैरे पाहिलं असेल, ते पण साधारणतः इझी होतं, आणि मोस्टली याच्यामध्ये तुम्हाला काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण पाहायला मिळतात की any2 लिहा, any3 लिहा वगैरे, त्याच्यामध्ये तुम्ही इझिली जे नाही आहे ते स्किप करू शकता. जे मी नाही सांगितलेलं म्हणजे जे काही चॅप्टर्स मी मगाशी हायलाईट नव्हते केले, त्यामधला जर एखादा क्वेश्चन असेल तुम्ही आरामात त्याला स्किप करू शकता.
तर बेसिकली तुम्हाला जे लेसन्स मी सांगितलेले आहेत तेवढेच करायचे आहेत, कारण ते इम्पॉर्टंटही आहेत आणि तेवढे गेले तरी पण तुम्हाला ॲज पर दी बोर्डनेच ते वेटेज दिलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला त्याच्यानुसारही आरामात 40 पैकी 40 मार्क्स मिळू शकतात. फक्त तुम्हाला त्या लेसनच्या व्यतिरिक्त एखादं कोणतं तरी सेपरेट लेसन करावं लागेल, कारण मी जे लेसन सांगितले त्यानुसार तुम्हाला 35 पर्यंत आरामात मिळतील. ओके, सो तुम्हाला एक्स्ट्रा कोणताही एखादा लेसन करायचा आहे जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. सो बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स आणि मस्त तयारी करा, छान तयारी करा. आता लास्ट मोमेंटला एक्स्ट्रा काही करायची गरज नाहीये, फक्त जस्ट एक थोडक्यात रिव्हिजन करायचे. अगेन रिव्हिजनसाठी तुम्ही जे आपलं डायजेस्ट आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला काही पानांवरती तुम्हाला समरी पाहायला मिळते चॅप्टरची, तेवढी केली तरी पण पुरेशी आहे पूर्ण लेसन न वाचता. सो तुम्ही ते रेफर करू शकता आणि हे सगळे चॅप्टर्स हे तुम्हाला 35 मार्क्स मिळतील. बाकी तुम्हाला या 4 पैकी कोणतेही एखादं चॅप्टर करायचं आहे फॉर टू अचीव्ह ॲटलीस्ट 40 मार्क्स. ओके, सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.